अंडार येवन ह्या मॅचीचो आस्वाद घेवन जर तुमकां नशीब आसा जाल्यार ह्या 30,000 पैकी तुमकां देव दिता ते प्रमाणे तुमकां अमावंट मेळटलो. तशेंच जे कुपन्स आसात लॉटरी कुपन्स आमचो मेन आधार आसा लॉटरी कुपन्स. ह्या टुर्नामेंटाक दर वर्साक तुमी लॉटरी काडटात, अनेक काडिल्ले आसात. ह्या लॉटरीचो ड्रॉ आमी फायनल जाले ते बरोबर हावजी जावन आमी लॉटरी ड्रॉ करतले. सगळ्यांनी सहकार्य केले बद्दल सगळ्यांक हांव थँक्यू म्हणटा. आनी जरी तरी कोणी अजून हावजी अथवा लॉटरी काडिल्ली ना जाल्यार तांणी बेगोबेग लॉटरी काडच्यो, कारण आज एक दीस ह्या वर्साचो पयलो दीस तुमचें नशीब तुमकां हांगासर तुमी आजमावंक शकतात. बसपाक पयशे आसात जाल्यार हावजी काडात आनीक लॉटरी काडात आनीक फायनलचे उपरांत जेन्ना ड्रॉ जातलो तेन्ना तुमी हांगासर ह्या पयशांचे मान करूंक शकतात. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. सगळे हांगा जे उपस्थित आसात तांकां परत एक फावटी ह्या फायनलीक येवकार दिता. आनीक सांगे क्रिकेटर्स बेंडोडा सांगे गोवा आनीक SPL 2022-23 ही सर तुमी हांगासर दर फाटल्या 7 दिसांक तुमी पळयल्ले आनी आज फायनल तुमी पळयतात. आनी जे कोणी युट्यूबार लायव्ह पळयतात तांकां आमी सगळ्यांक हांव थँक्यू म्हणटा. तुमचो मोग असोच आसचो आनीक ही स्पर्धा अशीच फुडें वतली अशी हांव आस धरता. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी हावजीची सूचना केली गेली. सगळ्यांक माय मागाक येवकार. अंतिम सामना पहिला बॉल फुललेंचा व्हाईट जॉर्कर. चांगली या ठिकाणी रणनीती टीम गावदेवी गावठण उरणची. नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं. बायको माहेरी जाण्याची जेवढी वाट मी पाहतो तेवढीच वाट या अंतिम सामन्याची पाहत होतो आणि अंतिम सामना आलाय अमेझिंग असोलला. अक्षय पाटील नेहमीच एक चांगली सुरुवात त्याने करून दिली आहे विथ द बॉल गावदेवी गावठण उरण या टीमला. आणि विक्की नाईक आणि त्याच्या सोबतीला सरफराज नवाब ही एक पारंपरिक जोडी अमेझिंग असोललाची. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल वाईड ज्याची नियंत्रण रेषा ओलांडतोय. मिळते वाईड बॉलची एक धाव आणि आता कुठेतरी धावफलक सुरू होतोय अमेझिंग असोलना या टीमचा. बिनबाद एक धावा. 8 षटकांचं क्रिकेट. सकाळपासून आपण स्टेडी क्रिकेट पाहिलं, सकाळपासून आपण स्लो क्रिकेट पाहिलं, पण 1-2 षटकामध्ये देखील त्या डावाला आपल्या नावावर करता येऊ शकते हे देखील आपण आजच्या दिवसात पाहिलं. त्याचमुळे सुरुवात जरी धीम्या गतीने झाली तरी सुद्धा शेवट वेगानं करण्याचा पवित्र संघांकडे आहे असं आपल्याला दृष्टिक्षेपात आलंय. विकी नाईक स्ट्राईकवर असे, बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटील. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदलाव करायचा होता यष्टीरक्षकाला आणि त्याचमुळे गोलंदाज काही अंशी थांबला. पुन्हा एकदा अक्षय पाटील रोड एंड कडून ओव्हर द विकेट. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न इम्पॅक्ट पाहिलं तर एक्सएमच्या बाहेरचा होता आणि त्याचमुळे आयडियली हा स्ट्रोक तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. त्या ठिकाणी बॉल स्टंपला हिट झालाय आणि त्याचमुळे ओव्हर धाव मिळते. एकूण 2 धावा आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड होताला स्वप्न विकेट. विक्की नाईक एक कल्पक असा फलंदाज आहे ज्याच्याकडे सरळ बॅटचे स्ट्रोक तर आहेतच, त्याचसोबत तो उलट दिशेने देखील खूप चांगले स्विचिटचे फटके मारताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचीच कुठेतरी झलक या अगोदर पाहायला मिळाली. धावसंख्या झाली 3. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, ड्राईव्ह केलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो इनफिल्डच्या आतमध्ये. तोपर्यंत वेगानं ती एक धाव पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. दोन्ही संघांकडे वेळ आहे, दोन्ही संघांकडे गनिमी कावा आहे, दोन्ही संघांकडे स्ट्रॅटेजी आहे, दोन्ही संघांकडे अनुभव आहे, दोन्ही संघांकडे दर्जा आहे, दोन्ही संघांकडे गुणवत्ता आहे. वापर करतायत एका संघाचाच फायदा होईल आणि तो संघ कुठला थोड्याच वेळानंतर उत्तर कळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा वेगाने बॉलचा पाठलाग करतो. एक धाव पूर्ण केले. अक्षय मात्रेचा हा प्रतिकार खूप चांगला होता, प्रयत्न खूप चांगला होता. बॉलला त्याने आतमध्ये ढकललं. आपल्या संघासाठी बहुमूल्य 2 धावा वाचवलेल्या आहेत. मिळत्यात या 2 धावा. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते बिनबाद 6 या आकड्यावर. तुमच्याकडे जे आहे तुम्हाला आजच वापरावं लागेल. तुमच्याकडे जे काही शैलीदार फटके आहेत ते शैलीदार फटके तुम्हाला आजच वापरावे लागतील, नाहीतर पूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. अमेझिंग असोलला या ठिकाणी अपील केली गेली. पंचांकडे लक्ष न देता सरफराज मात्र पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने येताना पाहायला मिळालाय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बसतोय. पहिला धक्का अमेझिंग असोलला. गोष्टी आता थोड्याशा महत्वपूर्ण बनलेल्या आहेत कारण प्रत्येक पाऊल तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे.
प्रत्येक चुकीचं पाऊल तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. त्याचमुळे प्रत्येक पावलावर विशेष लक्ष खेळाडूंना ठेवावं लागेल. सरफराजची ही खेळी मात्र तितकीशी मोठी राहिली नाहीये. फक्त 2 धावा करून तो मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आता पनामा कॅप परिधान करून मतीन मैदानाच्या आतमध्ये 3 या क्रमांकावर जाताना तुम्हाला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. 8 षटकांचा फॉर्मॅट. अमेझिंग असोल या टीमची धावसंख्या झाली 1 गडी बाद 6 धावा. छोट्या मोठ्या उड्या तर सर्व घेतात, आपण घ्यायची तर झेप. याच तत्वावर कदाचित सरफराजचा खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र पूर्णत्वास आला नाही. इनसाइड एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावला आणि पहिला धक्का अमेझिंग असोलला या संघाला बसला. सेमीफायनल मध्ये देखील दुसऱ्या डावाची सुरुवात अमेझिंग असोलची तितकीशी चांगली झाली नव्हती, पण दर्शन बांदेकर आल्यानंतर त्याची 42 धावांची खेळी मात्र खूप काही सांगून गेली. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोयच. या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने दाटी वाटीने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थँक्स टू NSC.in सुद्धा, कारण त्यांच्या वतीनं ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आम्हाला मोठ्या संख्येने प्रेम देत आहेत. दरम्यान स्ट्रोक खेळायचा होता इन फ्रंट ऑफ द विकेट. व्यवस्थित बॅटचं कनेक्शन बॉलशी व्यवस्थित झालं नाही, त्याचमुळे मिळते फक्त 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. एका षटका समाप्तीनंतर धावपळ धावा तुम्हाला पाहायला मिळतात अमेझिंग असोलना या टीमच्या. 1 गडी बाद 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अमेझिंग असोलना धीम्या गतीने धावांचा कुठेतरी संचय करते, पण मात्र ही गती थोडीशी वाढवावी लागेल. अमेझिंग असोलना या संघाकडून फलंदाजी करताना 2 ऑप्शन वापरले गेले होते, सरफराज आणि विकी. सरफराज बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मतीन खान मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय. एक चांगली सुवर्ण संधी, कारण 22,000 रुपयाच्या स्पर्धा शुल्कामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. जर ते करता आलं नाही तर द्वितीय क्रमांक जर आहे 1.5 लाख रुपयांचा. म्हणजेच ह्या दोन्ही संघाने मात्र एक चांगली भरारी घेतली आहे. विजयाच्या दिशेने आगेकूच केले जाते. या ठिकाणी कुठले तरी वाहन आहे, त्या वाहनाचं मिरर आपण जरा क्रॉस करून घ्यायचंय, कारण प्रकाश परावर्तित होऊन मैदानाच्या आत जर पोहोचतोय, फलंदाजाला डिस्ट्रॅक्शन होते. तर आता उजव्या त्याच्या बॅटरीसाठी लॉंग ऑन झोन मध्ये कुठलं तरी वाहन आहे, ते वाहन कृपया बाजूला करायचंय, कारण एक एक गोष्ट ही महत्वाची आहे. बाईक स्टिकर, प्राइस स्टिकर नाही, बाईक आहे. अरे पण बाईक आहे, प्राइस स्टिकर या साईडला येते. चला, प्रेझेंटेशन बॉक्सच्या पलीकडे एक वाहन आहे. प्रसन्न ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न फोर्स इतकासा नव्हता. या स्ट्रोक मध्ये बॉल पोहोचतोय धीम्या गतीनं डीप मिड विकेट झोन मध्ये, तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या 8 या आकड्यावर. अमेझिंग असोलना याने तर अमेझिंग कामगिरी केली. गेल्या 5 सामन्यांपैकी 5 सामने अमेझिंग असोलना या टीमने जिंकलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये हा कीर्तिमान त्यांनी प्रस्थापित केला. अजिंक्य राहिलेत या 2 दिवसामध्ये सांग्याच्या या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सच्या मैदानावर. प्रसन्न यावेळेस बॉटम एज घेऊन यष्टिरक्षकाच्या दिशेनं आणि गावदेवी गावठण यांचा देखील जर क्वार्टर स्टेज आहे. 6 पैकी 6 मॅचेस गावदेवी गावठणने जिंकले आणि लीग मध्ये त्यांनी एकही मॅच पराभूत झाला नाही. आता दोन्ही संघाकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि त्याचमुळे अजूनही ती ओळख पटवण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न ते करतायत. आता मात्र एका संघाला जिंकायचंय. बॉलचा राईज बघा, काय टेक ऑफ होतोय बॉल, पण उसळीवर आणि वळणावर नियंत्रण नव्हतं, त्याचमुळे व्हाईट बॉलच्या पलीकडून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. दरम्यान मी ते व्हाईट बॉलची 1 धाव. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. धावा कशा येऊ द्या, धावा येणं हे गरजेचं होऊन बसलेलं आहे आणि ती गरज ओळखून फलंदाजी देखील जास्तीत जास्त ॲग्रेसिव्ह बॅटिंगचा वापर न करता सिंगल्स डबल्सवर भर देत आहेत. टाचांवर बॅलन्स केला, बॉलच्या उंचीचा अंदाज घेतला, खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट. व्यवस्थित बॉल आणि बॅटचं होत नाही कनेक्शन. चांगली उसळी प्रसन्न पाटीलला या खेळपट्टीवर मिळते आणि त्याच उसळीचा वापर करताना फलंदाजाला जखडून ठेवण्यामागे मात्र तो मागे पुढे बघत नाहीये, कारण महत्वाचं आहे ओळखणं की फलंदाज कशा पद्धतीने रोखला जाऊ शकतो आणि ती ओळख आता पटवून दिली आहे विकीने. यावेळेस बघा, बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतीचा प्रवास विकीला करावा लागला असता, पण पूर्णपणे पकड मजबूत आहे या डावावर. आतापर्यंत गावदेवी गावठण उरण या संघाची प्रसन्न पाटीलच्या वतीनं आतापर्यंत 4 बॉल्स हाताळले गेले. 4 बॉल्समध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. प्रसन्न पाटील विकेट टेकर राहिला नाहीये, पण इकॉनॉमिकल राहिलाय एवढं नक्की. प्रत्येक डावामध्ये त्याने 2 षटकांची हाताळणी केली, त्यामध्ये मात्र नेहमीच इकॉनॉमिकल राहून तो आपल्या संघाचा फायदा सुनिश्चित करतोय.
ऑन साइडला क्रॉस भेटे गॅप मध्ये आहे, वन बाउन्स घेऊन बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा हॅपी 4 4 रन. या चौकाराने आता धावांचा वेग वाढलाय. .in रिप्ले आपण पाहू शकता. खरं तर सुवर्ण संधी होती फलंदाजाला, टप्प्याचा बॉल रोटेशन देखील तितकंसं नव्हतं आणि ती तयारी पाहायला मिळाली. बॉडीला रोल केलं आणि बॅटचा फेस योग्य त्या वेळी ओपन करताना या 4 धावा वसूल केलेल्या आहेत अमेझिंग असोलने या संघासाठी. विकी नाईकने धावसंख्या 1/13. आणि या अगोदर देखील जसं आपण उल्लेख केला 6 वर्षांचा कालखंड आपण जर पाहिला, गेल्या 6 वर्षांपासून एकही गोव्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचला नाहीये. पण मात्र या ठिकाणी विकीने 6चा पाडा बोलण्याची केली सुरुवात. या अगोदर 4 धावा, त्या पुढच्या बॉलवर उत्तुंग षटकार, क्रॉस बेटेड हिट, सिक्सर. प्रसन्न पाटील ज्याने मात्र इकॉनॉमिकल बॉलर म्हणून प्रचिती कमवली होती, पण त्याची ओळख पुसून टाकणारा हा उत्तुंग षटकार विकीच्या बॅटमधून आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 1 गडी बाद 19 धावा, 19 runs on board for the loss of 1. Amazing Asolna after 2. 19 धावा झालेत आणि कुठेतरी आता धावांची कोंडी फुटते, जे खूप महत्त्वाचं आहे. 8 षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला काही ना काही वेगळं पाहायला मिळणार आहे. कारण फलंदाज आता गोलंदाजांना ओळखू लागलेत. यूट्यूबच्या माध्यमातून तो अभ्यास केला जातो आणि या अगोदर गावदेवी गावठण समोर खेळलेत सुद्धा आहेत. तर त्याचमुळे तो अभ्यास आता कुठेतरी फायद्याचा ठरतो अमेझिंग असोलला या टीमसाठी. आणि आता मतींच्या वतीने आतापर्यंत 2 बॉल खेळले, 2 धावा बनल्या आहेत. पण विकी नाईक आता ॲग्रेसिव्ह झाला, ज्याने 8 बॉल्समध्ये 13 धावा बनवलेल्या आहेत. आणि जर आपण 8 षटकांच्या फॉर्मॅटचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 1 गडी बाद 19 एक चांगली अवस्था आपण म्हणू शकतो अमेझिंग असोलला या टीमची. आणि सकाळपासून आपण 2 सामने पाहिले विराज, तर 3 षटकामध्ये पहिल्या डावाच्या आपण पाहिलं तर 18-19 धावाच होत आहेत. पण त्या गोष्टींना कुठेतरी बाजूला सारताना या अंतिम सामन्यामध्ये अमेझिंग असोलला या टीमने 2 षटकांमध्ये 1 गडी बाद 19 धावा बनवलेल्या आहेत. चांगली स्ट्रॅटेजी बॅटिंग करताना. सोहेल राऊंड विकेट, ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न मतींचा होता. बॅट स्विंग प्रॉपर होता, पण टायमिंगशी व्यवस्थित जुळवाजुळव झाली नाही. त्याचमुळे 3ऱ्या षटकातला हा पहिला बॉल जो आहे तो सोहेलच्या नावावर जातोय, जे खूप महत्वाचं आहे. सोहेलने देखील खूप चांगली विकेट टेकर अँड इकॉनॉमिक ओळख कमावलेली आहे सांगे प्रीमियर लीगच्या या 17व्या पर्वामध्ये. सोहेल राऊंड विकेट, ऑन साइड क्रॉस बॅट, स्ट्रोक क्षेत्ररक्षक मिड विकेट लावून चौडी घेऊन बॉलला अडवतोय. दरम्यान एका धावेलाच समाधानी राहावं लागेल. प्रेक्षकांचा मात्र भरपूर प्रतिसाद होतोय आणि असं मला वाटते स्टेडियम गौरवजी हाऊसफुल झालेलं आहेत. या षटकानंतर आपण आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर देखील येऊया, प्रेक्षकांना समोर घेऊन येऊया, कारण प्रेक्षक विना तिकीट या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सोहेल बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म अराउंड विकेट, ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, कंट्रोल तितकासा नव्हता. खरं तर बॅटचा फेस बिहाइंड द विकेट जर घेऊन गेले असते, बॉडीला रोल करून बघा, ड्रिल करून ते दाखवत आहेत, तर कदाचित कनेक्शन होऊ शकलं असतं, हुकचा स्ट्रोक कंप्लीट होऊ शकला असता. पण मात्र बॅटचा फेस व्यवस्थित घेऊन जाता नाही. सन्माननीय वासुदेवजी गुरव यांचं देखील व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय सनशाईन क्रिकेटर्सच्या वतीनं. 3ऱ्या षटकातले 3 बॉल्स डिलिव्हर करून झालं धावसंख्या 1 गडी बाद 20 झाले. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकवर असेल विकी, राईट हँडेड बॅटर. यावेळेस मात्र गती कमी केली गोलंदाजाने, बॉलला उसळी दिली आणि खूप चांगल्या पद्धतीने राईट हँडेड बॅटरला अराउंड विकेट येताना खेळपट्टीचा अंदाज घेऊन पिचिंगवर प्रामुख्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त उसळी कशी मिळेल त्यावर कुठेतरी निर्भर राहिलाय सोहेल. आणि गोलंदाजी चांगल्या दर्जाची होते, खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते, त्याचमुळे या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1च धाव सोहेलने खर्च केले. चांगली बॉलिंग, ऑन साइडला क्रॉस बेटेड, वारंवार तसाच खेळ विकीचा पाहायला मिळाला. आणि कधी कधी म्हणतात ना की फलंदाजाला ओळखून जर तुम्ही गोलंदाजी केली तर फलंदाजाला मात्र धावा बनवताना त्रास होऊ शकतो. तेच या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. सोहेल धार पवारच्या वतीनं आतापर्यंत हा चांगला स्टॅट आपण प्रेक्षकांसमोर पोहोचवतोय आणि इकॉनॉमिकल या शब्दाला खूप चांगली ओळख देताना सोहेल धार पवार पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, यावेळेस आडव्या बाजूने खेळलाय जरूर, बॉल जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत धाव घेण्याची तयारी नाही आहे दुसरी, फक्त एकाच धावेवर थांबतात हे 2 फलंदाज. 3 षटकांचा खेळ संपलाय.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या गतीनं अमेझिंग असोलला या टीमची धावसंख्या झाली 1 गडी बाद 21 धावा 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अमेझिंग असोलला. थोडी टीम मीटिंग टीम हर्डल मैदानाच्या आतमध्ये, कारण या चर्चेसाठी एकत्र येत आहे. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र आता उष्णता तितकीशी जाणवत नाहीये, पण मग आता मैदानाच्या आतमध्ये गरमागरम क्रिकेटचे स्ट्रोक्स नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतील. कारण सकाळपासून तो इतिहास लिहिला गेलाय की पहिल्या 3 षटकावर पहिल्या डावाच्या कुठलाच फलंदाज ॲग्रेसिव्ह होत नाही, पण त्यानंतरच्या 5 षटकांमध्ये सकाळपासून आपण पाहिलं तर फलंदाजांचीच या ठिकाणी पंढरी म्हणून ह्या मैदानाला ओळखलं जाते. आता पाहूया, आता नवीन गोलंदाज येतोय सत्याच्या विरोधात कशा पद्धतीने खेळवतोय. सत्यम बॉलिंग ट्रॅकवर नवीन रिक्रूट केला गेला, आजच त्याची वर्णी गावदेवी गावठण उरणमध्ये लागलेली आहे. 38 सेकंडच्या आतल्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, 38 सेकंडच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतोय. आणि या सर्व क्षेत्ररक्षकांना हुलकावून देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर करेल का बॅटर? लेट्स सी. उलट दिशेने रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न, अपील तर त्या ठिकाणी जोरदार केली गेली, पण अपील मध्ये तथ्य जाणवलं नाहीये पंचांना, त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. 4थ्या षटकाची सुरुवात केली आहे दमदार गोलंदाज सत्यम चौधरीनं. आतापर्यंत आपण जर स्टॅटिस्टिकली विचार केला तर 19 बॉलचा खेळ झाला. 19 बॉल्स मध्ये फक्त 21 धावा बनवल्या गेल्यात अमेझिंग असोलला, आणि म्हणजेच या अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडण्याचा जो निर्णय होता तो अचूक दर्जाचा ठरवलाय. क्रेडिट गोज टू ऑल बॉलर्स जे यूज केले. 4 वेगवेगळे बॉलर्स तुम्हाला पाहायला मिळाले. अक्षय पाटील, प्रसन्न पाटील, सोहेल धारपवार आणि सत्यम चौधरी. फुल लेनचा बॉल होता, इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न, बॉल तर जातो यष्टीरक्षकाला बीट होऊन स्क्वेअर लेग झोन मध्ये दरम्यान मिळते बाईची 1 धाव. ही 1 धाव ऍड केली जाईल अवंतरच्या स्वरूपात. 1 गडी बाद 22 धावा अमेझिंग असोलला या संघाची धावसंख्या आहे. म्हणतात ना की अपेक्षेचं ओझं जेवढं तुम्ही खेळाडूंच्या खांद्यावर टाकाल तितके खेळाडूंचे खांदे मजबूत होत असतात, पण अमेझिंग असोलला या फलंदाजांचे खांदे मजबूत अजूनही जाणवत नाहीये. जर आपण विकी नाईकच्या खेळाचा विचार केला तर विकी नाईकनेच मात्र कुठेतरी मजबूत खांदे कसे असतात ते 2 स्ट्रोकच्या माध्यमातून दर्शवले, पण त्या विपरीत इतर फलंदाजांना तसं करता आलं नाहीये. सत्यम पुन्हा एकदा मतीनचा वेगळा प्रयत्न. मतीन खूप जास्त वेळ घेतोय असंच कुठेतरी दृष्टिक्षेपात येते, कारण मतीनकडून आतापर्यंत 5 बॉल घेतले गेलेत आणि 5 बॉल्स मध्ये फक्त 3 बनवलेले आहेत. त्याचमुळे अंतिम सामन्यामध्ये आता कामगिरी करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. ऑन साइडला विथ द स्पिन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेच्या लाटांवर स्वार होऊन जातोय स्क्वेअर लेग सीमा पार. मिळतील धावा 6. धमाकेदार या स्टील षटका. आदरणीय सर श्री रत्नाकर वेले, सर श्री शैलेश यशवंत देसाई और सर श्री इनासियो फर्नांडिस, सभी मान्यवरों से गुजारिश है आप मंच पर तशरीफ रखिए. थैंक यू. मनीष. आतुरता लागले पूर्ण गावाला, कारण डिमांड आले आपल्या नावाला. मतीनच्या बॅट पडून हा लांब लचक दमदार असरदार षटकार. तीन आवजी कुपन्स एक बंच असतले, प्लीज सेपरेट करू नाकात. जर तुम्ही आवजी कुपन्स 3 आसात ते सेपरेट केल्यार क्लेम आम्ही धरचे ना. लक्षात दवरचे, कोणे जर 200 रुपयाक 3 आवजी काडलेले आसात त्यो इंटॅक्ट दवरात. सेपरेट सिंगल आवजी जाल्यार आमी हांगा क्लेम घेवची ना. सगळ्या दर वर्साक तांकां खबर आसा, पण नवी कोण आयल्या त्यांनी लक्षात दवरचे की 3 जे आवजी आसात त्यो एक बंचाक दवरच्यो. 34 धावा. खूप अनपेक्षित वळण या बॉलवर मिळालं मतीनला, जे अपेक्षित नव्हतं. 4 षटकांचा खेळ संपला, पण 4 षटकांच्या या खेळामध्ये खूप काही पाहायला मिळालं. विकीच्या वतीने 1 षटकार 1 चौकार, मतीनच्या वतीने बॅक टू बॅक 2 षटकार, आणि आता हे दोन्ही फलंदाज कुठेतरी सेट झालेले आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर अमेझिंग असोलला या संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 34 धावा. पहिलं सत्र म्हणजेच काय पहिल्या डावातला हे पहिले 4 षटकं संपलेले आहेत. पुढच्या 4 षटकांसाठी आपण आमंत्रित करूया डोंबिवलीचे सन्माननीय प्रसाद परब सर. ओव्हर टू यू. आमचे अनेक मानेस श्री फिलिप मास्करनेस बेनवाडा सांगे गोवा
आयिल्ले आसा हांव तांकां येवकार दिता आनीक आमच्या ह्या क्लबाच्या माचयेर बसका घेवची अशी हांव तांकां रिक्वेस्ट करता. श्री फिलीप मास्क्रानेस ह्या SPLाक आनीक सनशायन क्रिकेटाक दर वर्साक तांचो आर्थीक सहकार्य आसता आनीक अंदूय बीन तांचे आमकां ह्या टुर्नामेंटाक सहकार्य आसा. ताज्या पुतान ह्या टुर्नामेंटाक मॅन ऑफ द मॅच जी सगळी प्रायजां लागिल्ली ती तांणी दिल्ली आसात. आमी तांचे सगळ्या फॅमिलीचे धन्यवाद आसात. तांचो मोग असोच फुडें आसतलो अशी हांव आस धरतां. तेतून हांव मागता शैलेश यशवंत देसाय खंय आसतले तांणी हांगा येवन आपली बसका घेवची माचयेर. थँक्यू सो मच मनीष. 4 षटकांकडे धावसंख्या आपण बघतोय ती 34 धावा, चांगली सुरुवात आहे. हा चेंडू मागे खेळायचा प्रयत्न होतो, थोडासा आपण बघतोय लेगस्टिकच्या बाहेर जातो चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. पंचांच्या भूमिकेत अभि तळेकर आणि त्याचबरोबर आपण बघतोय राजू दाभोळकर. शेवटचा सामना आज आपण पाहत आहोत सांगेम प्रीमियर लीगमध्ये अंतिम सामना, अंतिम लढत. त्यामुळे नवीन चॅम्पियन्स यावर्षी बघायला मिळतील याच्यात मात्र शंका नाही. एक संघ आपण बघतो जो गोव्याचा आहे, अमेझिंग असोलला नरेश असोंडेकरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. आणि एक संघ आपण बघतोय तो म्हणजेच तुषार शर्माच्या नेतृत्वाखाली खेळतोय तो गावदेवी गावठाण. ऑप्शनचा बाहेर चेंडू कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे आणि जोपर्यंत ते चेंडूवरपर्यंत पोहोचेल 2 धावेचा प्रयत्न होता पण दिला नकार स्ट्राईक एंडकडून मतीन खानने. अमेझिंग असोलना या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की खूप चांगला परफॉर्मन्स, एकही सामना ते आतापर्यंत पराभूत झालेले नाही आहेत. अंतिम टप्प्यात आपण आहोत आणि सांगेम प्रीमियर लीग स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वेध लागतील सर्व प्रेक्षकांना ते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे. नवीन वर्षामध्ये ही स्पर्धा 10 तारखेला सुरू होते. जिल्हास्तरीय स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. सगळं अगोदर स्कूप करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाही आहे, थोडंसं इम्प्रूव्हाइज करायचा प्रयत्न, पण टायमिंग अजिबात झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय चेंडू जातो यष्टीच्या बागी येतो म्हणजेच विकेट किपर मनीष शर्माच्या हातामध्ये. धावसंख्या 37 धावा, 1 गडी बाद. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आम्ही उल्लेख केला, निश्चित आम्ही त्याच्याकडे येऊ पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा पुन्हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांचा येतोय. सातत्याने लेगस्टिकवर अटॅक करत असताना आपण बघतोय मतीन खान दुसरं स्ट्रायकिंग एंडला असताना त्याच्या डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू निघून गेलाय. वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा येतोय आणि धावसंख्या पुढे सरकते ती एकूण 37 धावा धावफलकावर. 37 ऑन स्कोर कार्ड. सोहेल पहिल्या स्पेलमध्ये आय थिंक सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग करतोय. इम्प्रूव्हाइज केलाय, फायनलच्या डोक्यानं एक्झिक्यूट केलाय. वेगवान आउटफील्ड, टूट बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर. SPL चौकार. या फटक्यांची गरज आहे, असे फटके येणं गरजेचं आहे किंवा धावा येणं गरजेचं आहे ते अमेझिंग असोलना संघासाठी. आणि हा चौकार बघायला मिळाला. चौकारच्या मध्ये धावसंख्या सुद्धा पुढे सरकली, एकूण अंकित झाले धावफलकावर आपण बघतोय त्या 41 धावा. हा एक्स्ट्रा बाउन्स होता या चेंडूला आणि तो आपण बघितला, एक्झिक्यूट केला फायनल लेग बाउंड्रीच्या दिशेने. 2 टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला आणि मतीनच्या बॅटमधून हा चौकार बघायला मिळाला. मतीन खेळतो वैयक्तिक 19 धावसंख्येवर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फक्त दिशा दिली, स्टिअर केले, पॉईंट रिजनमध्ये खेळायचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला आणि कंप्लीट होते ती फक्त 1च धाव या चेंडूवर. 2 वाईड आतापर्यंत या षटकात बघितलेत. 1 डॉट आहे, 2 सिंगल, 1 चौकार. वैयक्तिक धावसंख्या आपण बघतोय म्हणजे मतीन खानची 20. विकी नाईक खेळतो मैदानावर 15 चेंडूत 15 धावा. चांगली स्टार्ट दिली होती विकीने पण थोडासा थांबलाय खेळपट्टीवर. सरफराज नावाची विकेट गमावली आहे ते म्हणजेच अमेझिंग असोलना संघाने. हो, चांगला चेंडू आहे, अप्रतिम डिलिव्हरी, रनआउटची संधी आणि इथे 2 वेळा इथे मात्र जीवदान मिळालं असं म्हणायला हरकत नाही आहे. ते स्ट्राईक एंडला बलंदाज आपण बघतोय तो विकी नाईकला 2 वेळा. एकदा आपण बघितलं की हायवे एंडला जेव्हा बॅटिंग करतात तेव्हा सुद्धा जीवदान मिळालं. नॉन स्ट्राईक एंडला असताना आपण बघतोय, आपण कॉमेंट्री बॉक्स एंडकडून जेव्हा बॅटिंग होते तेव्हा सुद्धा आपण बघतोय जीवदान मिळतंय ते विकीला. धावसंख्या काय माहिती 42, 42 धावा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 8 षटकांचा सामना. हवेमध्ये चेंडू लिडिंग एज घेऊन मागे जातोय आणि इथे कोऑर्डिनेशन नाही आहे. रनआउटची संधी आणि इथे मात्र जीवदानाचा फायदा उचलू शकला नाही आहे. फलंदाज बाद होतोय आणि दुसरा धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय विकी नाईकच्या स्वरूपामध्ये अमेझिंग असोलना या संघाला. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलक करून 42 बघतोय. कारण थोडासा चाचपडत सुरुवात झाली होती, थोडासा अडखळत खेळत होता, कॉन्फिडन्स नव्हता बॅटिंगमध्ये आणि त्याचमुळे की काय आपण बघतोय त्याच्या आतमध्ये ही विकेट कोऑर्डिनेशन होत नसताना आणि
असे सुद्धा संकेत होऊ शकतात की येणाऱ्या काळामध्ये, कारण आता जेमतेम 3 षटकांचा खेळ उरला आहे आणि 3 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये दर्शनला इन्व्हाइट करण्याचा हा प्रयत्न होता, म्हणूनच विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती विकी नाईकने. मगाशी मी उल्लेख केला की सांगली प्रीमियर लीगसारखी एक मोठी स्पर्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू असताना आपण बघतोय अंतिम टप्प्यात आहेत आणि संपल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागतील ते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे. ती स्पर्धा मात्र 10 तारखेपासून सुरू होते. जिल्हास्तरीय 10 तारखेपासून स्पर्धा सुरू होईल, ती 10 ते 15 आणि 16 ते 21 ही स्पर्धा असणार आहे. ती मात्र मुख्य स्पर्धा असणार आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला जातो. सुप्रीमो चषक आहे, स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट टुर्नामेंट आहे, सांगीम प्रीमियर लीग, अशा काही स्पर्धेंचा आवर्जून उल्लेख केला जातो ज्या स्पर्धा अत्यंत नावारूपाला आल्या आहेत. बरोबर आणि सर. व्यावसायिक लेवलला तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळेल, ते म्हणजेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. बरोबर सर. येणाऱ्या कालावधीत भरपूर स्पर्धा होत आहेत. फेब्रुवारीत एक डे नाईट जी स्पर्धा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर आमचे हे सर्व प्रेक्षक खचाखच, मगाशी मनीषीचा उल्लेख केला, खचाखच हे पॅव्हलियन पूर्णपणे भरलेलं आहे, प्रेक्षकांची गॅलरी पूर्णपणे भरली आहे आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि आज सुपर संडे तुम्हाला बघायला मिळतोय आणि सुपर संडे मध्ये आपण बघतो एक प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर त्याचबरोबर अजून एक नाईट स्पर्धेचा उल्लेख ज्याप्रमाणे झाला अशोक नाईक यांच्या माध्यमातून, अजून एक नाईट क्रिकेट स्पर्धेचा उल्लेख करेन. जी स्पर्धा आपण बघतो ती म्हणजेच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देवगड आणि उत्तम मुणगेकर ज्या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आहेत ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दोन्ही आमच्या प्रमुख आयोजकांचं दीपक जी पवार, उत्तम मुणगेकर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. किशोर कुबल यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू स्पर्धेच्या माध्यमातून. रामेश्वर प्रतिष्ठान मेडवाव या सुद्धा स्पर्धेचा आपण उल्लेख करू, जी सुद्धा देवगड विभागातली अत्यंत नामवंत क्रिकेट स्पर्धा. थाउजीच्या तिकीट्स अवेलेबल आहेत, लवकरात लवकर पिकअप करा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू प्रसन्न पाटील. दर्शनसाठी हा चेंडू तर ऑप्शनच्या खूप बाहेर जातोय, वाईटचा इशारा पंचांचा येतोय. आजच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा असं झालं की प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर आलाय आणि प्रत्येक वेळी पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. ऑप्शनच्या बाहेर बरेचसे त्याचे जे आपण चेंडू बघितले 2 ते 3 वाईट तर निश्चित असतात, पण बघूया आतापर्यंत पहिलाच चेंडू इथे वाईट टाकलाय. धावसंख्या 43 धावा, 2 गडी बाद. बॉटम हँड ऑनसाईडला प्लेस केला हलक्या हाताने. बचेंगे तो और भी लढेंगे, मनीष पाटीलचा हा डायलॉग आहे, कारण अर्जुन ते उल्लेख करतात, कारण अजूनही यानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत दर्शन बांदेकर खेळपट्टीवर थांबणं हे मच निडेड आहे, मच इम्पॉर्टंट आहे अमेझिंग असोलला संघासाठी. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये संघाला गरज असताना दर्शन बांदेकर मग तो 4था क्रमांक, 5वा क्रमांक, कधी 6व्या क्रमांकावर सुद्धा येऊन बॅटिंग केली आहे आणि जेव्हा जेव्हा बॅटिंगला आलं आहे, जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरलं आहे, आपल्या संघासाठी त्याने मात्र बेधडक फलंदाजी केली आहे. हे आतापर्यंत चित्र या स्पर्धेमध्ये आपण बघितले सांगीम प्रीमियर लीगमध्ये. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू चेस केला, भरपूर बाहेर निघतो, वाईट बॉल. मी मगाशीच उल्लेख केला की प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर येईल आणि निश्चितच पंचांना इथे मात्र संधी मिळते एक्सरसाइज करण्याची. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू रिटर्न किचन सुद्धा बाहेर निघून जातोय, वाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत होते ती भर, धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर आपण बघतोय ती 45 धावा धावफलकावर, 45 रन्स ऑन स्कोर कार्ड, 45 धावा धावफलकावर आपण बघतोय. सामना क्रमांक शेवटचा स्पर्धेतला आपण बघतोय तो म्हणजेच फायनल मॅच सांगीम प्रीमियर लीगमध्ये गावदेवी गावठाण विरुद्ध अमेझिंग असोलना या 2 बलाढ्य संघांमध्ये. प्रसन्न पुढचा चेंडू घेऊन कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र थोडासा डायव्हर्ट झालाय. कव्हर पॉईंट रिझमध्ये पंचांच्या उजव्या बाजूला तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. दर्शनला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला संधी मिळते. संयमी खेळी बघायला मिळाली आहे विराज दर्शनकडून. जेव्हा गरज आहे तेव्हा आक्रमण करतो, जेव्हा गरज नाही आहे स्टेडी राहतो, मैदानाच्या आतमध्ये संतुलित फलंदाजी करतो, संघाची धावसंख्या पुढे सरकवतो. हे आतापर्यंत चित्र आपण बघितलं आहे दर्शनच्या बॅटिंगमधून, दर्शनच्या खेळीमधून. तो दर्शन स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या आपण बघतोय ती 46, 2 गडी बाद. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, थोडासा वाईड यॉर्कर ड्रिल करून दाखवतोय दर्शन. हा चेंडू स्क्वार कटच्या माध्यमातून सुद्धा खेळण्याची संधी होती माझ्याकडे. त्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली आहे दर्शन बांदेकरने. जवळजवळ 130 धावा स्पर्धेमध्ये कुठल्या आहेत, 9 विकेट्स त्या खेळाडूच्या नावावर आहेत. त्यामुळे निश्चितच म्हणेल की मालिकेवरच्या रेसमध्ये हा सगळ्यात पुढे जाऊन उभा आहे तो दर्शन बांदेकर. क्रॉस बॅटेड शॉट्स खेळायचा प्रयत्न, चेंडू थोडासा स्लो होऊन गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. बॅकअप देत असताना आपण बघतोय करण मडवी तिथे उभा आहे. 25-22चा चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला दर्शन बांदेकर होता, तो बीट होतोय. विकेट किपर तुषार बीट होतोय.
आणि चेंडू डायव्हर्ट झाल्यानंतर आपण बघतोय बाईची सुरुवात एकदा ॲड होते धाव फलकावर. 47 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 6th ओव्हर इन प्रोग्रेस. 6वं षटक मार्ग असते. मतीन खान एका बाजूने चांगला किल्ला लढवलाय मतीन खानने आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपण बघितलेत. 21 धावांवर तो नाबाद खेळतोय 12 चेंडूमध्ये. रिव्हर्सचा टीम खेळायचा होता, थोडा ऑर्थोडॉक्स फटका होता, टायमिंग जुळला नाहीये. थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. पहिल्या षटकात थोडासा मागडा ठरला होता प्रसन्न पाटील. शेवटचे 2 चेंडू 2 मोठे फटके आपण बघितले विकीच्या बॅटमधून. 13 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केले होते. या षटकात आतापर्यंत आपण बघतोय चांगली गोलंदाजी केली आहे. 2 वाईड, 2 सिंगल आणि 1 बाईटची धाव, म्हणजे आतापर्यंत या षटकात आले ते 5 धावा. सांगीम प्रीमियर लीग पर्व 17वं आणि जवळजवळ आम्ही शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलो आहोत. कधी 7 दिवस उलटून गेले कळलंच नाही. एवढं जबरदस्त क्रिकेट अनुभवायला मिळालं. स्लॉक करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. इनसाइड एज, मागे जातो चेंडू आणि अजिबात संधी मिळत नाही आहे इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 6वं समाप्त होतंय. अत्यंत इकॉनॉमिकल, खूप चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो की 6 षटकांमध्ये 47वर थांबवलंय ते अमेझिंग असोलना संघाला. बघा 100 रुपीज डोनेशन कुपन इथे अजूनही अवेलेबल आहे. काही फक्त कुपन्स अवेलेबल आहेत, ते मात्र तुम्ही लवकरात लवकर पिकअप करा. या 100 रुपयाच्या डोनेशन कुपनच्या माध्यमातून एनजीओकडे मात्र ही मदत पुरवली जाते. काही संस्थांना मदत केली जाते, ती म्हणजेच सनशाईन क्रिकेटर्सच्या माध्यमातून. आणि आपण जर 100 रुपयाचं कुपन घेतलं तर त्या आपल्याकडून सुद्धा हातभार लागेल या सर्व NGOजला, या सामाजिक संस्थांना. आणि जर कुपन खरेदी करताय तर रोख रुपये 1 लाख रुपयाचा कॅश प्राईज आहे, 50,000चा कॅश प्राईज आहे, 25,000चा कॅश प्राईज आहे आणि 15,000 कॅश प्राईज. असे 4 पारितोषिक आहेत या 100 रुपीजच्या डोनेशन कुपनमध्ये. त्याचबरोबर हौजीमध्ये सुद्धा आपलं नशीब तुम्ही आजमावू शकता. हौजीमध्ये भरपूर काही पारितोषिकं सुशांत नाईक यांच्या माध्यमातून तुमच्यावर ती पोहोचलेली आहेत. हा सामना संपल्या तुम्हाला हे चित्र बघायला मिळेल. लकी ड्रॉ आणि हौजी कुपन्स या माध्यमातून हौजीसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये गुफरान बाय यांच्या माध्यमातून आधीच्या ब्रँडेड बॅट तुम्हाला बघायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी एक बॅट आहे आणि मालिकावीर जो या स्पर्धेला ठरेल त्यासाठी सुद्धा आपल्याला आधी कंपनीची एक बॅट बघायला मिळते. त्याबद्दल आम्ही गुफरान बाय यांचे आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आपण बघतोय की फुलटॉस चॅम्पियनशिप हे चेंडू पुरवले गेलेत. त्यासाठी अली असगर जे प्रोप्रायटर आहेत, ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून हे चेंडू या स्पर्धेमध्ये पुरवले गेलेत. त्यासुद्धा आम्ही अली असगर यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. काही सिंधुदुर्गातल्या स्पर्धेंचा इथे मात्र आढावा घेतला आहे तो अशोक नाईक यांनी. त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे स्पर्धेबद्दल, त्याचा मी निश्चित उल्लेख करू. पुढचा चेंडू या षटकामध्ये पहिल्यांदाच पुन्हा सत्यम चौधरी, त्याचं वैयक्तिक दुसरं षटक सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या षटकात त्याने 12 धावा खर्च केला, विकेटला मिळाली नाही. सत्यम चौधरी. ओ व्हॉट अ शॉट, ट्रेड मार्क शॉट. आणि आता मी निश्चित सांगेन हा चेंडू पुन्हा जातोय तो नारळाच्या बागेमध्ये खूप दूरवर. षटकार. निश्चितच तुम्हाला माहिती आहे की दर्शन बांदेकर देवबाग मालवण या ठिकाणून बिलॉंग करतो आणि मालवण देवबाग म्हटल्यानंतर अशोक नाईक गाभीज समाज आणि गाभीज समाजाकडे ताकद जी काय असते, म्हणजे दिवसभर आपण मासेमारीसाठी बाहेर असतो आणि त्या सर्व मासेमाऱ्यांचे किंवा त्या सर्व व्यक्तींचे हात किती मजबूत असतात, दणकट असतात. आणि आपण बघू शकतो तो फटका बघायला मिळाला. ती पॉवर जनरेट केली आणि काय एक्झिक्यूट केलाय. थेट नारळाच्या बागेमध्ये हा चेंडू गेलाय 6 धावांसाठी. षटकार, मॅग्निफिसंट शॉट. त्याचबरोबर 50 धावा झालेत कंप्लीट. 50 अप फॉर अमेझिंग असोलना. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. तर स्पर्धेचा उल्लेख झाला ते म्हणजे खास करून सिंधुदुर्गातल्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांचीसुद्धा डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट, प्रिन्स स्पोर्ट्स समादेवी मित्रमंडळ कुडाळ यांचीसुद्धा स्पर्धा जानेवारीमध्ये होणार आहे. त्यानंतर ऑल इंडिया डे नाईट टुर्नामेंट मडगाव फेब्रुवारीमध्ये संपन्न होणार आहे. पानपराग उसगाव एप्रिल येथे स्पर्धा संपन्न होईल. दत्तराज गवस मित्रमंडळ फेब्रुवारी स्पर्धा संपन्न होणार आहे. हा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही आहे. सत्यम चौधरी कमबॅक करत असताना. आणि त्यानंतर कालसुद्धा आम्ही उल्लेख केला दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपण बघू शकाल ती मालवण येथे देवबाग चषक 17 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान. आणि त्यानंतर निश्चितच स्पर्धेचं ओढ लागले ते म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट 10 जानेवारी ते 21 जानेवारी. स्लॉक केलंय, ग्रॅपमध्ये चेंडू हा क्षेत्रस्थिती आहे. चेंडू अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. सुमित डोंगरे, फटका जणू काही चटका लागला. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फटका, सीमारेषे बाहेर चौकार. सुपर्ब शॉट. फटक्यामध्ये ताकद बघा काय होती. मी मगाशी उल्लेख केला की गाभीज समाजातला खेळाडू आहे, गाभीज समाजाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे.
मासेमारी करताना सुद्धा हात त्याचे स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत आणि बॉटम हँड सुद्धा किती मजबूत आहे बघू शकता. फटका एवढा वेगवान होता की त्या फटक्यातून काय चटका लागला आणि सुमित डोंगरेकडनं ती झाली ती चूक. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 57, 57 ऑन स्कोर कार्ड इन 7th ओव्हर. इनसाइड एज आहे, वेगन बॅट स्विंग केली होती. एक धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि बघा प्रेक्षक किती मंत्रमुग्ध झालेत, प्रेक्षक किती बाबा उत्साहित झालेत. प्रेक्षकांमधनं आवाज येतात मार्गदर्शन मार. अल्ला बख्श निश्चितच अल्ला बख्श पुन्हा एकदा आमच्या सेवेमध्ये रुजू झाला आहे. त्याची पूर्ण फॅमिली ते आले, ते फॅमिलीचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करू. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवसामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्सची लाईव्ह टेलिकास्ट टीम, अंपायर्स, कॉमेंटेटर, स्कोरर, DJ ऑपरेटर सर्वांचं तो काळजी घेत असतो. ही ओळख आहे अल्ला बख्शची. पुढील चेंडू सत्यमचा अवे फ्रॉम द बॉडी एक्झिक्यूट केलाय, पण शतशक आहे डीमध्ये प्रोटेक्शन देण्यासाठी. एक धाव झाली कंप्लीट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता, चेंडू तोपर्यंत कव्हर करेल. एक धाव कंप्लीट केली फलंदाज मतीन खानने. स्ट्राईक पुन्हा धाव मिळते ती दर्शन बांदेकरला. धावसंख्या धावफलक आपण बघतोय ती 59 धावा, 59 स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला दर्शन. सत्यमने आतापर्यंत या इनिंगमध्ये 24 धावा खर्च केल्यात. हो, अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडूची फेक, रनिंग मिड द विकेट. दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहेत. रनआउटचा इशारा इथे मात्र खतरा होता थोडासा आणि रनआउट होता 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 मग स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पोहोचला. मतीन खान नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला दर्शन बांदेकर आणि एक पिक सिंगल झाली कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्या पोहोचली ती 60 धावा धावफलकावर. 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 60 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली म्हणावी निश्चितच लागेल, कारण अमेझिंग असोलला एका व्यावसायिक संघासमोर खेळतोय. अमेझिंग असोलला संघ जो गोव्यातला संघ आहे, जो रायगड उरणून बिलॉंग करणारा संघ आहे, त्या संघाशी फाईट करतोय. दोन्ही संघांचा परफॉर्मन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगला उल्लेखनीय राहिला आहे. दोन्ही संघांनी मात्र एकही सामना लीगमध्ये पराभूत झाले नाही आहे, ही सुद्धा ओळख आहे. पण बघायचं या अंतिम टप्प्यामध्ये कुठला संघ सामना जिंकून इतर रेकॉर्ड कायम करत असताना या चषकावर आपलं नाव कोरणार आणि कुठला संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावून मात्र 2022-23 मध्ये या चषकावर नाव करत असताना एक नवीन विक्रम प्रस्थापित करणार. एक हांव रिक्वेस्ट करता की आमचे स्टेजीर कोण बशिल्ले आसात, जे आमचे गेस्ट आसात ते सोडून कोण बशिल्ले आसात ताणे मातशे हांगासर मातशे गेस्टां खातीर हांगासर आमकां स्टेज क्लियर करची प्लीज. त्याच बरोबर आमचे व्हॉलंटियर्स फुडें बसलेले तांणी बी कोणा उडचें प्लीज. आमचे सांगेचे आमदार आणि गोंय राज्याचे समाज कल्याण मंत्री भोवमान्य श्री सुभाष फळदेसाय हांगा आयिल्ले आसात. सगळ्यांनी ताळयो मारच्यो आणि ताका येवकार दिवचो. सनशायन क्रिकेटर्स क्लब आणि SPL 2022-23 ह्या सर्ती खातीर सगळे तमाम क्लबाचे वांगडी, क्लबाचे अध्यक्ष आणि सगळे वांगडी हांचे तर्फे सर सुभाष फळदेसाय हांचे हांगासर आगमन जाता ताका आमी येवकार दितात. SPLचे चीफ कोऑर्डिनेटर श्री सूर्यदत्त नायक आणि क्लबाचे अध्यक्ष श्री रितेश नायर आणि आमचे आमदार आणि गोंय राज्याचे समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाय हाका माचयेर हाडून बसका दिवची. षटक क्रमांक 8 सुरू होईल. एकच षटक बाकी आता मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये आणि बॉलिंग मार्कवर सिद्धेश वास्कर. स्ट्राईक एंडला दर्शन बांदेकर. थांबून एक्झिक्यूट केलं, पॉज अँड डिस्पॅच, फेकून दिला खूप दूरवर बंगल्याच्या पलीकडे पुन्हा नारळाच्या बागेमध्ये. षटकार. काय शॉट होता, काय फटका होता, काय कनेक्शन होतं, काय टायमिंग होतं आणि अक्षरशः पंच चेंडू मागवताना माहिती हा चेंडू मिळणार नाहीये एवढा लांब निघून गेलाय. उत्तुंग आणि बेधुंद करणारा फटका. षटकार. बघा सुभाष फळदेसाय साहेबांचं इथे आगमन झालं, स्वागत बघा काय केलंय षटकाराने केलंय दर्शन बांदेकरने. आपण जर मुंबईत जर हे चित्र बघितलं असतं तर आमदारांच्या पाठोपाठ एवढी मोठा फौजफाटा असता. इवन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आपण बघितले, पण आपण बघतोय की वन मॅन शो आपल्याला बघायला मिळतात ते व्यासपीठावर. आणि समजा आमदार सुभाष फळदेसाय साहेब. तर 66 ऑन स्कोर कार्ड आणि दर्शनच्या बॅटमध्ये आपण बघतोय हा दुसरा षटकार आहे. एक चौकार, 2 षटकार. वैयक्तिक त्याची धावसंख्या आपण बघतोय ती 9 चेंडूत 19. येस, मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू सो मच आमच्या व्हॉलंटियर्सचं. पहिल्या सुद्धा मी त्यांचा भरपूर आभार व्यक्त केले. शेवटचा टप्पा आहे आजच्या स्पर्धेचा आणि अंतिम सामन्यातला पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक चालू आहे, त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करणं साहजिकच आहे. त्यामध्ये आवर्जून सर्वांचे आभार व्यक्त करीन. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सिद्धेश दर्शन बांदेकर समोर.
हा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला प्लेस केलं, तसे दूरवर आहेत, एकदा पुढे पूर्ण केली आहे, दोनदाचा प्रयत्न सुरू आहे बघायचं. दर्शन स्ट्राईक एंडला वेगाने जातोय, रनआउटची संधी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू फेकलाय, फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला मतीन खान बॅक टू द पवेलियन. इथे पसंत केलं मतीनची विकेट मिळवलं, कारण स्ट्राईक एंडला दर्शनने अत्यंत वेगाने धाव घेतली होती, त्यामुळे विकेट इम्पॉर्टंट होती. विकेट मिळवली आहे. मतीन खान बॅक टू द पवेलियन आणि म्हणजे त्याच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय तो गुरुप्रसाद आरोस्कर. वेल, सो से थँक्स टू अवर tenniscricket.in टीम. गौरव सावंत, थँक्यू सो मच. सलग तिसऱ्या वर्षामध्ये सांगीम प्रीमियर लीगमध्ये अत्यंत जबरदस्त भूमिका त्यांनी मात्र पेश केली आणि निश्चित आम्हाला खूप मोलाची साथ दिली. आणि गोव्यामध्ये ॲक्च्युली सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्यामध्ये संपर्क खूप चांगला आहे गौरवचा, त्याच्यामुळे निश्चित आपण बघतोय की या स्पर्धेतसुद्धा मात्र तेच चित्र बघायला मिळालं आणि खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमात त्याच्या टीमच्या माध्यमात केलं गेलं, त्याबद्दल tenniscricket.inचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो शेवटच्या टप्प्यामध्ये. वी ऑल्सो से थँक्स टू अवर ऑफिशियल अंपायर या स्पर्धेमध्ये. सिद्धेश वास्कर, पुढचा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर, चेंडू सररेषे जाऊ दिले पण पंच बघतायत, पंचांचा इशारा येतो तो वाईट बॉल. वी ऑल्सो से थँक्स टू राजू दाभोळकर, अभि तळेकर, त्याचबरोबर अमय नाईक, असलम शेख, सर्व आमच्या पंचांचे मनपूर्वक आभार. एकही कॉन्ट्रोवर्सी या स्पर्धेमध्ये नाही आहे, त्याबद्दल निश्चित आम्ही सर्व पंचांचे आभार व्यक्त करतो. अप्रतिम कामगिरी या 2022-23 मध्ये 17व्या वर्षामध्ये. खोदून काढलाय, ऑनसाईडला चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक काय चेंडू तिथे कव्हर करतोय, एकदा कंप्लीट झाली. अमित नाईकने चेंडू फेक केलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला बरोबर आणि गुरुप्रसाद आरोस्करला मिळते ती संधी स्ट्राईक एंडला येण्याची. विराज तेंडुलकर माझ्यासोबत आहेत, जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, धावसंख्या 69. विराजसुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतो की तिसऱ्या वर्षामध्ये काय साथ दिली आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये. आम्हाला विराजच्या तोंडातनं कुठलाही शब्द ऐकण्याची गरजच नाही आहे, एवढी त्याची सुंदर लेखणी आहे किंवा हँडरायटिंग त्याचं एवढं सुंदर आहे की आम्हाला त्याच्यावर बघून कॉमेंट्री करण्याची आम्हाला सवय झाली तिसऱ्या वर्षामध्ये. त्याबद्दल विराज तेंडुलकरचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप चांगलासुद्धा मित्र भेटला आम्हाला विराज तेंडुलकर गोव्यामधून, त्याबद्दल त्याचीसुद्धा आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आम्ही धीरज म्हणजे दक्ष साऊंडसुद्धा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, कारण दक्ष साऊंडच्या माध्यमातून धीरज आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवतो, आमच्या आवाजाची काळजी घेतो, त्याबद्दल दक्ष साऊंडसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबून खेळायचा प्रयत्न मागायचा होता, चेंडू स्ट्राईक एंडला यायचा आहे. दर्शन बांदेकरला विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते ती गुरुप्रसाद आरोस्करला आणि फलंदाज बाद होते. अजून एक धक्का लागतोय अमेझिंग असोल या संघाला, कारण काही चेंडू शिल्लक राहिलेत. त्या काही चेंडूवर ज्याप्रमाणे आतापर्यंत तो सेट बॅट्समन आहे त्याच्या आतमध्ये दर्शन बांदेकर याला स्ट्राईकवर येण्याची गरज आहे, कारण त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याने खूप लांब लांबवर षटकार मारलेत. मी तो सुद्धा उल्लेख केला की स्पर्धेमध्ये आपण बघितलंय की सर्वाधिक लांबलचक षटकार मारण्यामध्ये दर्शन बांदेकर पहिल्या क्रमांकावर आहे आणि तो क्रमांक त्याच्यावर तो कधीच हलू शकत नाही, कारण त्याच्या क्रमांकावर बाकी कोण पोहोचू शकत नाही. एवढी बलदंड फलंदाजी आपण बघितली आहे स्पर्धेमध्ये. आणि मी आवर्जून उल्लेख केला की मागच्या तिसऱ्या वर्षामध्ये पहिल्यांदा असं बघायला मिळालं की आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे आपण बघतो पॅव्हिलियन आहे, त्या पॅव्हिलियनच्या दिशेने सुद्धा षटकार जाताना बघितलेत, ते सुद्धा दर्शन बांदेकरच्याच बॅटमधून. वेल, सो से थँक्स माय फेलो कॉमेंटेटर. खास करून मी उल्लेख करतो आमचे अशोक नाईक, सातत्याने या स्पर्धेमध्ये 7व्या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अत्यंत लेजेंडरी कॉमेंटेटर, त्यांचा आवाज तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणारच आहात आणि निश्चित आम्ही त्यांचासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. 3 वर्ष आम्हाला खूप चांगली साथ दिली. मनीष पाटील सलग 2 वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत आहेत, खूप चांगले समालोचक आहेत ते म्हणजेच मुंबई वाहिंदरचे. आणि त्याचबरोबर रोहिणजण गावचे समालोचक आपण बघतोय मच्छिंद्र पाटील, हे सुद्धा या स्पर्धेमध्ये सलग 3ऱ्या वर्षामध्ये अप्रतिम समालोचन करत आहेत हिंदीमधून. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केल्या कव्हर्समध्ये, थोडंसं फंबल, एकदा तिथे कंप्लीट झाली या चेंडूवर. दर्शनला हवी स्ट्राईक आणि तिथे झाली मिसफील्ड, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज होणार बाद. जस्ट मध्ये आतमध्ये गेला होता अब्दुल सलाम आणि तो निश्चित तंबूच्या आश्रयाला परत येतोय. एकदा कंप्लीट करून स्ट्राईक एंडला पुन्हा दर्शन बांदेकर बघतोय. वेल, सो से थँक्स टू ओमकार शेट्टे. आज या स्पर्धेमध्ये त्यांनी डेब्यू केला यावर्षी आणि खूप चांगलं समालोचन, मंत्रमुग्ध करण्याचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळालं आणि विशेष पसंतीसुद्धा मिळाली आहे ती ओमकारला या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना. वेल, सो थँक्स टू स्पेशली कुणाल, tenniscricket.inचा एक असा अविभाज्य घटक, त्याच्या माध्यमातून अप्रतिम स्कोरिंग. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी छोटी मिस्टेक आमच्याकडनं सुद्धा झाली, पण त्यांनी ती ताबडतोब रेक्टिफाय केली आणि सांगितलं की सर माझ्याकडनं मिस्टेक झाली नाही आहे आणि मी त्याचा ॲक्सेप्टसुद्धा केली. आणि वळूया पुन्हा आता सुशांत नाईक यांच्याकडे. जे कोणी लेट आले असतात तांकां सांगता की हांगासर हावजी कुपन्स आमचे व्हॉलंटियर्स घेऊन भोंवतात. 200 रुपया 3 हावजी, जल्दी 30,000 जल्दी 30,000 आणि आमचे व्हॉलंटियर्स हावजी घेऊन भोंवतात. मॅच सोंपले ते बरोबर आमी रोखडोच सगळ्यात पयलीं हावजी ड्रॉ करतले, ताजे उपरांत सोडतीचो ड्रॉ आणि उपरांत तेच्या प्रेझेंटेशन जातलें. आमचे व्हॉलंटियर्स हांगासर
हावजी विकतात आणि ते मजगती आमचे रिवणा मतदारसंघाचे जिल्हा पंचायत सदस्य श्री सुरेश कबिकर आयले आसात. तांकां हांगासर हांव मानान येवकार दिता आनी मागता की ताणें आपल्या मानान आमच्या क्लबाच्या माचयेर बसचे. वेलकम सुरेश केबेकर. ह्या टुर्नामेंटाक आमकां आर्थीक सहकार बी तांचे लाभिल्ले आसा. तेच बरोबर आमच्या माचयेर बशिल्ले आसा सांगेचे आमदार आनी गोंय राज्याचे समाज कल्याण मंत्री भोवमान्य श्री सुभाष फळदेसाय तांचे बीन आर्थीक सहकार्य दर वर्सा आमकां लाभता. ओनली बीन लाभिल्ले आसा. तांचे सगळ्यांचे हांव मनांतल्यान आभारी आसा. आनी तेच बरें आमच्या माचयेर श्री इनासियो फर्नांडीस, श्री पंढरीनाथ करपय, वासुदेव गुरव आनी रत्नाकर बेळी हांगा बसका घेवन आसात. सगळ्यांचो येवकार आसा. सगळ्यांक येवकार प्रत्येक फाटी. आनी हावजी कुपन्स जे आमचे व्हॉलंटियर्स घेवन आसात तांणी सगळ्या लोकांक कवर करचे आनी सगळ्यांक हावजी दिवचे, कारण हावजी खातीर हांगा लोक खुबशे येतात अशें आमी सर्वे केल्ले आसा. हावजी आनी आमचे डोनेशन कुपन हांगासर काडपा खातीर बरे मोगान हांगासर दर्शक येतात. सगळ्यांनी हांगासर सर्त्यो काडच्यो आनी जे लोकांनी सर्त्यो आनी हावजी कुपन्स काडिल्ले आसा तांकां सगळ्यांक हांव मनाकांतल्यान देव बरें करूं म्हणटा. तुमचे सहकार्य आमकां हांगासर मेळटा दर वर्साक. आनी ताकाच लागून ही स्पर्धा एक वेगळ्या अशा पावंड्याचेर वचून उबी राविल्ली आसात. पुराय गोंयभर आमकां हांगासर नामना जर मेळटा जाल्यार ती तुमचेच खातीर. आनीक मजगती जो ब्रेक आसा ह्या ब्रेका मदीं हांव आमचे जे स्पॉन्सर आसा तांचे हांव एक फाटी नांव वाचून दाखयता. सगळ्यात पयलीं ह्यो ज्यो 4 ट्रॉफी तुमी सिल्वरच्यो पळयतात, आमी एक प्रयत्न केल्लो आसा फाटली 2 वर्सां पयलीं की ह्या टुर्नामेंटाक सिल्वर हांगासर ट्रॉफीज दिवच्यो म्हणून. आनी त्या प्रयत्ना खातीर आमी हांगासर ह्या जे आमचे कोणी बरे मागपी आसा तांचे कडेन आमी जेन्ना उतर घातलें की ताणें आमकां ह्या टुर्नामेंटाक ज्यो ट्रॉफी दिवन सहकार्य केलें आसा तांचे सगळ्यांचे हांव आभारी आसा. सगळ्यात पयलीं श्री शैलेश यशवंत देसाय शालवणा गोवा, जाणें आमकां ही मॅन ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी दिल्ली आसा. ताजे उपरांत हांव मागता श्री सुदेश एस नायक, बेंडोळा सांगे गोवा आनी एक ट्रॉफी बेस्ट बॉलर दिल्ली आसा. तशेंच श्री वासुदेव गुरव, प्रोप्रायटर ऑफ एजी फॅशन्स सावडे गोवा, हाणें बी एक ट्रॉफी ह्या टुर्नामेंटाक आमकां दिल्ली आसा. तशेंच श्री फ्रांसीस उर्फ IIT मास्करानेस नेत्रावळी सांगे गोवा, ताणें बीन आमकां मॅन ऑफ द फायनल ही ट्रॉफी दिल्ली आसा. तशेंच जे मोमेंटोस ह्या सगळ्या टुर्नामेंटाक आमकां आमच्या गेस्टांक दिवपाक जे लागतात ते आमकां आमचे क्लबाचे बरे मागपी आनीक एवरी इयर ते आमकां मोमेंटोस दितात. ते श्री हेनरी इनासियो फर्नांडीस तारीपंटा सांगे गोवा, आपली माय स्वर्गेस्त अंजलिना फर्नांडीस हाच्या नांवा खातीर ताणें ह्यो ट्रॉफीज दिल्ले आसा. तशेंच सगळ्यो ज्यो मॅन ऑफ द मॅच ज्यो ट्रॉफी ह्या टुर्नामेंटाक भेटिल्ले आसात ते आमचे क्लबाचे मेंबर श्री प्रिस्टन फिलीप मास्करानेस बेंडोळा सांगे गोवा, आपली स्वर्गेस्त माय मानेलिना मास्करानेस हाच्या नांवा खातीर तांणी आमकां ट्रॉफी दिल्ली आसा. तशेंच सांगेचे आमदार भोवमान्य श्री सुभाष फळदेसाय आनी गोंय राज्याचे समाज कल्याण मंत्री हाणें आमकां आर्थीक सहकार्य केल्लें आसा. तशेंच कुडचडेंचे आमदार आनीक गोंय राज्याचे सार्वजनीक बांदकाम आनीक लॉ एंड ज्युडिशियरी मिनिस्टर श्री निलेश काब्राल हांचे बीन आमकां आर्थीक सहकार्य ह्या टुर्नामेंटाक मेळिल्लें आसा. तेच बरोबर मिल्टन फर्नांडीस दांडो सांगे गोवा, जे सांगे आम आदमी पार्टीचे ब्लॉक प्रेसिडेंट आसात, ताणें बीन आमकां ह्या टुर्नामेंटाक आर्थीक सहकार्य केल्लें आसा. तेच बरी हायकल एंटरप्रायजीस सांगे गोवा आनीक कृषी केंद्र प्रोप्रायटर अमेय सालेलकर आनीक फुलटॉस जी बॉलाची कंपनी आसा आनीक सावली क्रिएशन्स वाडा मुंबय हांचे बीन हांगासर आमकां सहकार्य मेळिल्लें आसा. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. तशेंच ह्या टुर्नामेंटाक टी-शर्ट्स जी आमकां लाभिल्लीं आसात तेंची नांवां एक फाटी वाचून घेता. सुनील कुमार पेकर ऑफ सिद्धिविनायक उजगांव, श्री विन्सेंट रोड्रिगीस प्रोप्रायटर ऑफ सांतान बेकरी सांगे गोवा, टीम पेकर ऑफ FM हॉस्पेट टीम मिस्टर परवेज, श्री स्टील हार्डवेअर काकोडा कुडचडेम गोवा, मिस्टर जेसन पेरेरा प्रोप्रायटर ऑफ JP फ्युएल स्टेशन पाजेमो सांगे गोवा, मिस्टर सुरेश केपेकर जिल्हा पंचायत मेंबर सांगे गोवा, साई लक्ष्मी ट्रान्सपोर्ट प्रोप्रायटर मिस्टर अमोल, मिस्टर ज्ञानेश्वर नायक खैरी सांगे गोवा, श्री तुळशीदास नायक बेंडवाडा सांगे गोवा, रत्नाकर गोपाळ वेळीप कोटाली सांगे गोवा, CV पाटील वरकोटाव, श्री शेख इम्तियाज सांगे गोवा, श्री सुहास फळदेसाय कुंकोलीम, श्री राजू मापारी सांगेम गोवा आनी श्री सुशांत नायक कुडचडेम गोवा हांचे आमकां सहकार्य मेळिल्लें आसा. सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटात. ह्या टुर्नामेंटाक अनेक जे आमकां सहकार्य जे आमकां पयशांनी दिसना पूण तेंचे सहकार्य आमकां मोलाचें आसा ते अशे श्री कॅरोज क्रूज दर वर्साक आमकां टुर्नामेंटाक स्टेज आनी इतर जे साहित्य आसा आमकां भेटयतात तांचे आमी आभारी आसात.
तसेच SAG स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा या कुडचडे ग्राउंडाचे जे कर्मचारी आणि अधिकारी असतात त्यांचे बी आमी आभारी आसात. श्री पायकदेव देवस्थान ताणें आमकां ह्या टुर्नामेंटाक खुर्च्यो आनी माडवाचें साहित्य दिल्लें आसा तांचे आभारी आसात. श्री संजय रायकर संगमेश्वर प्रायमरी स्कूल शाळा आनीक PWD गेस्ट हाऊस आणि इरिगेशन गेस्ट हाऊस आणि नागेश हिप्परगी त्याच बरोबर लुईस पेरेरा आणि सगळ्यांनी आमकां ह्या टिमी ज्यो आयिल्ल्यो आसा ह्या टिमी रावपा खातीर आमकां वेवस्था केल्ली आहे. तांकां हांव देव बरें करूं म्हणटा. आनी सांगेम VKSS सोसायटी हांचे चेअरमॅन सगळे डायरेक्टर्स आनी स्टाफ हांचे बी आमी आभारी आसात. सगळ्यांनी आमकां हांगासर ह्या टुर्नामेंटाक मदत केली आसा. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनीक ओवर टू इट्स कॉम्युनिटर्स. थँक्यू सो मच नाईक सर आणि प्रसादजी परब. 78चं टार्गेट 8 षटकांची मॅच 48 बॉल 78 धावा रिक्वा रन रेट 9.75. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. सगळ्यांचंच करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊया 17व्या पर्वातील सनशाईन क्रिकेट क्लब आयोजित सांगीम प्रीमियर लीग SPL फायनल मॅच गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन अमेझिंग असोलना. पहिलाच बॉल करण मडवी याला सलामीला त्याच्या बॅटमनने ती सिंगल आणि ऑन दी मार्क गावदेवी गावठाण उरन. हर सर जहाँ झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वह समंदर होता है. जीवन की कर्मभूमी युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. 17व्या पर्वाचा नवा शिलेदार नवा चॅम्पियन कोण त्यासाठी संघर्ष गावठाण आणि टीम असोलना या दोन्ही संघांमध्ये होतोय. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. tenniscricket.in वरती पूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातनं प्रेक्षक जोडलेत त्या सगळ्यांचंच मी ओमकार शेट्टी डोंबिवली वाकळण आपलं हार्दिक स्वागत करतोय. लाईन सुपर्ब इम्पॅक्ट मात्र आउटसाइड द ऑफ त्यामुळे अंपायर्सना जास्त त्या ठिकाणी बॉलर्सच्या अपीलकडे लक्ष दिलं नाही. सरळ त्यांनी आपला निर्णय सांगितला की ही लेगबायची धाव आणि ती धाव फलकावरती नोंदवली जाईल. धाव फलक पोहोचले 2 वरती. करण मडवी पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. अमेझिंग असोलना एक मोठं टार्गेट सेट केलं. पुन्हा एकदा बॅटिंग अतिशय दमदार पाहायला मिळाली. दर्शनच्या बॅटमधनं 28 धावा आणि एक चांगलं योगदान त्यानं दिलं. सॉफ्ट हँडनं सन्मान देत असताना करण मडवी फायनलची मॅच 8 षटक 78 धावा. नक्कीच सामना चांगला रंगेल यात शंका नाही आहे. आणि एक अतिशय चांगल्या मॅचची अशा अपेक्षा घेऊन अनेक जण मैदानावरती या ठिकाणी आलेत. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाज गौरेश नागवेकर. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. करण मडवीसाठी अजून एक सुंदर बॉल. डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला बॅट अँड पॅड मध्ये बॉल टाकणं म्हणजे मोठा धोका पत्करणं ते देखील फुल्लर लेंथला. बट तिथनं आपल्या वेगानं गौरेश नागरेकर बीट करतोय फलंदाज करण मडवीला. या टुर्नामेंटमध्ये वैयक्तिक 100 पेक्षा जास्त धावा पटकावणारा इन्फॉर्म करण मडवी आणि सध्या त्याच्या अगेन्स्ट 2 निर्धाव टाकलेत गौरेशनं. चांगली सुरुवात पाहायला मिळतीये. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. विश हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. हा फुल टॉस आहे. कसा सोडेल करण मडवी. पाठवलाय बॉल डीप मिड विकेटला बाउंड्रीच्या बाहेर. गावदेवी गावठाण ब्रँडेड 6. मिड ऑफला एक सिंगल त्या ठिकाणी झाली आहे कंप्लीट आणि एका सिंगल नंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे जे जाऊन पोहोचलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहताय ज्या जाऊन पोहोचलेत 9 या आकड्यावरती कोणती विकेट न गमावता. आज आपण गोवा सांगीमध्ये आहात आणि 17व्या पर्वातील फायनल मॅच आणि यावर्षी मात्र नवा चॅम्पियन सांगीम प्रीमियर लीग 2022-23 ला मिळणार. नवीन वर्ष आपणास व आपल्या परिवारात सुखाचे समाधानाचे ऐश्वर्याचे आनंदाचे उत्तम आरोग्याचे जाओ
आगामी नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि समृद्ध हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आफ्टर 1 over 9 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. सध्या हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. मजाल मॅचला. सामना अशाच प्रकारे जर पुढे गेला तर नक्कीच अमेझिंग असोल ना हा संघ देखील अमेझिंग क्रिकेट जर मैदानावरती खेळतोय. फॅब्युलस जर्नी या टुर्नामेंटमध्ये राहिली आहे. सर्वाधिक चांगलं क्रिकेट खेळणारी टीम आहे अमेझिंग असोल ना. अजूनही लीग स्टेजला अनबीटेबल हा संघ आहे आणि अजिंक्यपद देखील मिळवणार का अगदी रुबाबात. सिंधुदुर्ग विभागातील अनेक खेळाडू, गोवा विभागातील खेळाडू, सगळी स्टारकास्ट आज एकत्रित करून अमेझिंग असोल ना हा संघ न्यू बॉल मैदानावरती सज्ज झालाय. गोपाल गवस ओव्हर नंबर 2. पहिल्या षटकात आले धावा, त्या मात्र 9 आणि लक्ष आहे 78 धावेचं. एक भलं मोठं टार्गेट आणि सामना अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जाणार आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये हे चित्र तर ते मात्र ठरलेलं आहे. काय सेमीफायनल रंगली रायगड विरुद्ध गावठाणच्या दरम्यान. अमित नाईकचा संघर्ष तो कौतुकास्पद राहिला. जिथे जिथे नजर जाईल प्रेक्षकांची अफाट गर्दी आणि आज रंगती आहे SPL ची फायनल. फिरकीपटू आलाय. पहिली सिंगल धावफलकावरती नोंदवली जाईल. फिरकीपटू आलाय. करण देखील सिंगलला स्ट्रायकेटवरती इन्व्हाइट केलं सुमितला, कारण माहिती आहे सुमित डोंगरे कसा फलंदाज आहे. फिरकीपटू समोर नक्कीच एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करू शकतो. टीमची टोटल 1 ने जातीये. डबल डिजिटमध्ये धावफलकावरती धावा 10 झालेत आणि 10 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहता. लक्ष 78चं. अजूनही फार मोठा दूरवरचा प्रवास बाकी. गोपाल गवस सज्ज आहे सुमितसाठी. लेग स्टिकला त्या ठिकाणी अंपायर्सकडनं गार्ड घेत असताना सुमित आजवर त्यांना मारलेत अनेक 50. रायगडचा, पारगावचा क्रिकेटचा कोहिनूर नाव त्याचं सुमित डोंगरे, मिस्टर 360. मागचे 2 वर्ष लगातार रायगड प्रीमियर लीगचा मालिकावीराचा किताब पटकावणारा पारगावच्या क्रिकेटमधला एक कोहिनूर हिरा. फटका चांगलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा पिच झाला तिथनच बॉल पाठवला सुमित डोंगरेच्या बॅटमधून. हा येतो 6. टेनिस cricket.in चा ऍक्शन रिप्ले या पाहू. 286 षटकार झालेत आणि हा फटका बॅट अँड पॅड मधनं जागा बनवली आणि तदनंतर सुमितनं 360 स्टाईल आपली ओळख, आपला सिग्नेचर शॉट मैदानावरती दाखवला. अजूनही काही फटके सुमितचे. स्विच हिट येणं बाकी आहे, त्याचा स्लॉक स्वीप येणं बाकी आहे, घुटना टेक, सिक्सर देख ते फटके बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारे सुमित मैदानावरती डाव पुढे घेऊन जाईल. डाव फलकावरती धावा 16. सुमित ऑन स्ट्राईक. यावेळी शफल झाले होते, जास्त फ्लाईट मिळाली, टप्पा चांगला होता. अगदी पुन्हा एकदा स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट यावेळी नाही जमलं. हा चेंडू राहिला बॉलर्सच्या नावावरती. सुमितच्या अगेन्स्ट एक चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दुनिया खिलौना है, जो मिल जाए तो सोना और मिट जाए तो मिट्टी है. ओव्हर दी विकेट. यावेळी लाईन चांगली आहे, यावेळी लाईन चांगली आहे. हा बॉल राहील गोलंदाजाच्या नावावरती. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं बदन खेळाडू बाद. सुमित मैदानातून परततोय आणि धावा बनवल्या त्यांना 6 आणि सामना केला 5 बॉलचा. मॅन ऑफ द मॅच जो ट्रॉफी आमकां हांगासर भेटिल्ली आसा तातूंत हांवें पिस्टन फिलीप मास्कारेन्स म्हणलें, माफ करात. तो आमचो वांगडी आनी क्लबाचो मेंबर श्री प्रिझोल फिलीप मास्कारेन्स बेंडोडा सांगे गोवा हाज्या हस्तुकी आमकां हांगासर ह्यो मॅन ऑफ द मॅच सुंदर अशी ट्रॉफी ह्या पुराय टुर्नामेंटाक सगळ्या प्लेयरांक ह्या प्रत्येक मॅचीक मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आशिल्ल्यो त्यो आमकां प्रिझोल फिलीप मास्कारेन्स बेंडोडा सांगे गोवा हाणें आपल्या मायच्या यादी खातीर दिल्ले आसात. तांची माय मानेलिना मास्कारेन्स हाज्या नांवा खातीर ताणें आमकां ह्या टुर्नामेंटाक मॅन ऑफ द मॅच ह्यो सगळ्यो ट्रॉफी दिल्ले आसात. प्रत्येक फावटी ज्यो आमचे हावजी ऑलमोस्ट म्हाका दिसता सगळ्यांनी हावजी काडिल्ले आसात तांकां एक सांगता की प्रत्येकान लक्षांत दवरचें की 3 ज्यो हावजी दिल्ली आसात त्यो हावजी तुमी प्लीज पिननाकात, सेपरेट करनाकात. सेपरेट करून जर हांगा क्लेम आयली जाल्यार आमी क्लेम ती आमी रायट धरचे ना.
तीन ज्यो हावजी आसा तो एक कडेन आसपा जाय आनी तातूंतल्यान तीन हावजी पैकी एक खंयची हावजीक जल्डिफाय जावपा जाय नाल्यार तीन हावजी घेवन आपल्या फ्रेंडाक एक दिनाकात प्लीज. आमी दर वर्साक तोच कायदो लायिल्लो आसा, अंदूय बी तशेंच आसतलें. प्रत्येकाने 200 रुपयांक ज्यो तीन सर्ती काडिल्ल्यो आसा हावजी काडिल्ल्यो आसा त्यो एक कडेन दवरात आनी तातूंतल्यो त्या तीन हावजी पैकी एक खंयची हावजीक जल्डिफाय. आनीक जरी तरी ह्या जल्डिफायाक जर एक परस चड क्लेम आयले जाल्यार जो अमावंट 30,000 रुपयांचो आसता तो आमी हांगासर वाडून दितले. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवरती मैदानावरती आलाय गावदेवी गावठाणचा षटकाराचा महाराजा सिद्धेश वास्कर आणि त्यानं ठोकलाय वरी फर्स्ट बॉल हा धमाका षटकार. दूर लांबच लांब हवाई सफर करत असताना एअर स्ट्राईक सिद्धेश वास्कर षटकारानं केला आगाज. धावफलकावरती धावा 22. अजूनही दर्शनचं गोलंदाजीसाठी येणं बाकी आहे. गोपाल गवस यांच्याकडे अनुभव मोठा आहे. वयाच्या 40 नंतर देखील आजही आपल्या फिरकीवरती अनेक फलंदाजांना त्यांनी नाचवलंय. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील. इथे लाईन चांगली होती, इथे टप्पा चांगल्या ठिकाणी पडला आणि तिथनं बीट केलं आपल्या फिरकीनं. षटक संपली 2 आणि धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 या सरासरीनं स्कोर झाला 22. बनवायच्या तुम्हाला 78 म्हणजे अजूनही 6 षटकांचा खेळ बाकी आहे. 36 बॉल आणि 56 धावेची गरज आहे. संघर्ष या मैदानावरती अपेक्षित आहे उपस्थित झालेल्या प्रेक्षक राजाला, कारण संघर्ष हा प्रत्येकाला आवडतो. आमच्या मध्ये हांगासर सांगेचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे नगरसेवक श्री कॅरेज क्रूज ज्यांचो आमकां ह्या टुर्नामेंटाक दर वर्साक सहकार्य आसता आणि ही जी तुम्ही सुंदर अशी स्टेज पळयता ती ताज्याच आदारान आमकां मेळटा दर वर्साक. हांव तांचो येवकार करता आणि ह्या SPL टुर्नामेंटाच्या फायनलीक तांणी आपल्या माचेर हांगा येवन बसका घेवची अशें हांव ताका मागता. क्लबाचे अध्यक्ष श्री रितेश नायर ताका मानान वेदिकेचेर रावन ताका बसका दिवची. कॅरेज क्रूज एवरी टाइम जे आमकां सहकार ताचे आसता अशें श्री कॅरेज क्रूज त्यांचे देखील करू आपण वेलकम. अनेक मान्यवर व्यासपीठावरती मॅच एन्जॉय करतात. सगळ्यांचंच करू आपण हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जेव्हा मैदानाच्या आत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे गोलंदाज गौरेश आपल्या सेकंड स्पेलमध्ये. डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी फुल टॉस बॉल करण मडवी साठी पुन्हा एकदा बॉल पाठवलाय. करण मडवीनं दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है. अरे लंबी है गम की शाम तो क्या हुआ शाम ही तो है. ये समय भी गुजर जाएगा और आज की SPL की शाम गावठान का करण मडवी उसके नाम. षटकार नंबर 2 करण मडवीच्या बॅटमधून. हॅलो सांगपाक खुशी भोगता की SPL आमी ज्यो लॉटरी कुपन्स हांगा आमी दवरिल्ल्यो सगळ्यो ऑलमोस्ट सोंपिल्ल्यो आसात. जे आमचे स्टॉकांक जे सर्ती आशिल्ल्यो त्यो सगळ्यो सोंपिल्ल्यो आसा. सगळ्यांनी सहकार्य केले ताचे खातीर सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. किंचित अशें आमचे व्हॉलंटियर्सा कडेन जर सर्ती आसा जाल्यार तुमी मेळोवपाचो प्रयत्न करता, कारण आमचे स्टॉकांतल्यो सगळ्यो सर्त्यो सोंपिल्ल्यो आसा आणि तुमचे सहकार्य आमकां ह्या टुर्नामेंटाक लागलें त्या बद्दल तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. फुडल्या वर्सा अशेंच आमकां सहकार करात आणि हो टुर्नामेंट एक वेगळ्या अशा पावंड्याचेर व्हरपाक आमकां मदत करात. आमचे व्हॉलंटियर जर सर्ती घेवन आसात जाल्यार सर्ती काडच्यो, पूण ऑलमोस्ट आमचो स्टॉक क्लियर जाल्लो आसा. थँक्यू सो मच सगळ्याच प्रेक्षकांचं. हाऊसिंग कुपन आणि लकी ड्रॉ कुपन सगळे जवळजवळ आता फिनिश होत आलेत. म्हणजेच तुम्ही पाहू शकता काय या स्पर्धेचा हा दर्जा की जवळजवळ 4000 कुपन अवघ्या काही क्षणात या ठिकाणी फिनिश झालेत. म्हणजेच हजारोच्या संख्येनं आज ही स्पर्धा पाहिली जाते, एन्जॉय केली जाते. गोवामधल्या सांगीम जे एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक परिसर आहे तिथल्या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सवरती मागच्या 17 सीझन आपण पाहिले SPL सांगीम प्रीमियर लीग जी आज या सांगीमला गोवाला क्रिकेट जगतामध्ये ओळख निर्माण करून देते आहे. सिद्धेश वास्कर ऑन स्ट्राईक. यॉर्कर होता बॅडन पॅडमधनं ऑन साईडला बाहेर काढलं. सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नकार केला सिद्धेशनं. डेंजर इनला यायचं होतं. चांगला कॉल वेळीच नकार आला आणि त्यानंतर जो धोका होता काही क्षणात या ठिकाणी टळालाय आणि एक सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर धावफलकावरती पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय जी जाऊन पोहोचली आहे 30-30. व्हॉलंटियर्सांक एक अनाउन्समेंट आसा. स्टेजीचे फाटल्यान ज्या लोकांक हांगा हावजी कोण मेळूना खंय स्टेजी फाटल्यान जे आमचे लोक आसात तांकां हावजी मेळिल्ले ना. प्लीज आमचे व्हॉलंटियर्स फाटल्यान वचून तांकां हावजी दिवच्यो. व्हॉलंटियर्स चांगलं कमबॅक डॉट बॉल आणि सध्या शांत ठेवलंय
ते म्हणजेच फलंदाजी करताना फायनली आता करण मडवीला रिक्वायर 9 वरती आहे. अजूनही लढण्यासाठी भरपूर काही आहे, फक्त विकेट्स यायला हव्यात. त्या म्हणजेच अमेझिंग असोलना टीमसाठी SPL 7 दिवस भरपूर आम्ही एन्जॉय केलं. थँक्स फॉर लव अँड बेसिंग. अतिशय भरभरून प्रेम आणि आशीर्वाद गोवा संगीमने दिला. सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. हा देखील लोवा फुलटॉस आणि फटका बनवलाय करण मडवीनं आणि सजवलाय फटका, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आपल्या बॅटचा रुबाब दाखवत असताना अमेझिंग असोलनाच्या बॉलरला गावठाणचा करण मडवी टीमचा कॅप्टन आणि आज रायगड उरण म्हणेल कप्तान चला सी नातान. ग्रेट शॉट, मॅच विनिंग नॉक करण मडवीच्या बॅटमधनं येतंय का? अगदी तीच चाहूल या ठिकाणी लागली आहे आणि जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करण मडवीची सुरू असताना 36वा धावफलकावर 31 बॉल आणि 42 धावेची गरज. या टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं DJ धीरज, आमचे गुणलेखक विराज, तदनंतर गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम, tenniscricket.in आणि आमचं सनशाईन क्रिकेट क्लब सगळ्यांनीच अफाट मेहनत केली. आमचे समालोचक नाईक सर, मच्छिंद्र पाटील, त्यानंतर प्रसादजी परब, मनीषजी पाटील, सगळ्यांचंच विशेष कौतुक, ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये एक वेगळाच रंग भरला. अजूनही अंतिम 4 षटकं ज्यावेळी बाकी असतील त्यावेळी मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकाल. त्यांच्या सोबतीनं नाईक सर तुमच्यासोबत जोडले जातील. सध्या धावफलकावरती धावा 3 ओव्हरनंतर 36. अजूनही उर्वरित 5 षटकांचा खेळ मैदानावरती नक्कीच बाकी आहे. खरं तर 4 ओव्हर्स नंतर हँडओव्हर करायचं होतं. 30 बॉल 42 गरज आहे, बट 1 ओव्हर नक्की जी माझ्या वाट्याची होती ती मी आवर्जून डेडिकेट करेल नाईक सरांना, कारण जे प्रेम त्यांनी विशेष मागच्या 7 दिवस आम्हाला दिलं. थँक्यू सो मच. भरपूर सारी चर्चा, भरपूर सारा अनुभव त्यांच्यासोबत राहिला आणि सनशाईन क्रिकेट क्लबचा आभार. आज पहिल्यांदा मी गोवामध्ये जोडलो. आज भरपूर सारा मित्रपरिवार इथनं मिळाला. सगळ्यांचेच आभार. आणि आपण ऐकूया येणाऱ्या षटकासाठी एक पूर्ण ओव्हर कंटिन्यू नाईक सरांना, त्यानंतर कंबाईन कॉमेंट्री रायगडची मुलुक मैदानी तो मच्छिंद्र पाटील आणि नाईक सर तुमच्यापर्यंत घेऊन येतील. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थैंक यू डीजे, धन्यवाद ओमी. 36 रन 1 विकेट के नुकसान पर दर्शन बांदेकर गेंदबाजी पर और बड़ा शॉट खेलना चाहते थे, भीतरी किनारा लगती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई और एक बहुमूल्य सफलता पहली गेंद पर शुरू के दर्शन बांदेकर. इस टूर्नामेंट का यह सफर उनको बिल्कुल यादगार रहेगा. क्या बल्लेबाजी की, क्या गेंदबाजी की इस खिलाड़ी ने. बहुत ही शानदार प्रदर्शन रहा इस संगम प्रीमियर लीग 17वां पर्व और इस पर्व में. और 10वां विकेट चटकाते हुए बिल्कुल हमारे विराज तेंदुलकर हमें जानकारी पूरे देते हुए. प्रसाद सर क्या स्कोरिंग कर रहे हैं विराज तेंदुलकर. बिल्कुल कलम बोल रहा है, मुंह से कम बोलते हैं लेकिन ज़्यादा जो कुछ होता है वो कलम के साथ होता है. बिल्कुल शानदार जो कि स्कोरिंग. 36 रन 2 विकेट पर. और एक नए बल्लेबाज मैदान पर. 29 गेंदों का खेल अभी भी बाकी है. 42 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. आज बिल्कुल कमेंट्री बॉक्स में हमारे प्रसाद सर ढेर सारे कमेंटेटर है. प्रसाद परब है, मनीष पाटिल है, मच्छिंद्र पाटिल, ओमकार सेट्टे है और लगातार 3 साल जो कि इस सफर कर रहे इस टूर्नामेंट में. प्रसाद परब और मच्छिंद्र पाटिल और मनीष पाटिल इस साल पहले साल जो जुड़ चुके थे ओमकार सेट्टे. और मेरा ये 7वां सफर संगम प्रीमियर लीग का. जय भोसले, उन्हीं के साथ गौरव सावंत और हमारे आनंद बद्री, मुख्तार कादरी और उनके साथ सनशाइन क्रिकेटर की पूरी टीम. सर सूर्यदत्त नाइक हो, सुदेश नाइक हो, उदय नाइक हो, पूरी टीम का बहुत बहुत धन्यवाद जो इस सनशाइन क्रिकेटर के 17वें पर्व में. दर्शन बांदेकर अपने बॉलिंग बार पर तैयार. सामने परेश ठाकुर सामने स्ट्राइक पर और फुल टॉस गेंद हवा में थोड़े से आगे निकले थे लेकिन बहुत ही अच्छे जो कि जजमेंट. मिड विकेट पर गुरु प्रसाद जिन्होंने इस टूर्नामेंट में एक बहुत ही बढ़िया अच्छा कैच लिया है, वो बिल्कुल पूर्वानुमान लगाते हुए लगभग फंस चुके थे. अगर गेंद सर पे निकलती तो 4 रन के लिए. लेकिन अगर अमेजिंग की मैं बात करूंगा मच्छिंद्र, तो थोड़े से फुलटॉस गेंदों ने परेशानी हुई इस मैच में. फुलटॉस गेंदों पर बड़े शॉट लगे सामने और पूरे फॉर्म में 11 गेंदों में 22 पर करण मडवी सामना करते हुए.
उनके लिए राउंड विकेट, हल्के से चॉप किया गेंद को ऑफ साइड पर, कवर पर पहले रन बड़े तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे, थोड़ी सी ढिलाई फील्डिंग में, हल्का सा अपील अंपायर की और अंपायर का इशारा थर्ड अंपायर की और रनआउट के लिए। आमचे और एक आणखी एक मानेस्त आसात राजू मापारी, जाणे आमकां हांगा ह्या टुर्नामेंटाक टी शर्टां भेटिल्ले आसात। हांव मागता राजू मापारी आमच्या टुर्नामेंटाच्या ह्या सुबितलेशा माचेर आपली बसका घेवची। राजू मापारी हांगा आयिल्ले आसा, हांव मागता की ताणें माचेर येवची आनी आपली बसका घेवची। तो आउट बल्लेबाज को वापस आना पड़ेगा। एक बहुमूल्य सफलता मिलते हुए अमेजिंग असोलना क्रिकेट टीम को इस ओवर में पहली गेंद पर विकेट और उसी के साथ ये रनआउट का विकेट। देखिए tenniscricket.in से क्या कैमरा वर्क हो चुका, यूट्यूब पर अब बिल्कुल शानदार। रोहित माली को दाद देनी पड़ेगी, बहुत ही अच्छा कैमरा वर्क रोहित माली का। रोहित आपका भी बहुत बहुत धन्यवाद इस टूर्नामेंट के साथ। तो और एक सफलता, 38 रन 3 विकेट पर, आने वाले गेंदी बची है 27 और अभी भी जीत का लक्ष्य रखा है 40 रनों का। बिल्कुल मजा आ जाएगा मच्छिंद्र, इस मैच में देखना होगा क्या नया चैंपियन होगा, कौन होगा इन दोनों में से। आने वाला सिर्फ बस थोड़ा सा समय बच चुका है मैदान में और न्यू बैटर नए बल्लेबाज मैदान पर, अक्षय पाटिल मैदान पर आते हुए। लंबी बैटिंग लाइनअप है जरूर गावदेवी गावठन उरण क्रिकेट टीम की, एक तगड़ी टीम है, बहुत ही अच्छा सफर रहा उनका भी और अमेजिंग का। अभिजीत रहे इस पूरे टूर्नामेंट में, दोनों को दाद देनी पड़ेगी, दोनों को तारीफ तो करनी पड़ेगी। बहुत ही अच्छा क्रिकेट लोग जरूर याद रखेंगे अगले साल तक। ऑन साइड पर मारना चाहते थे, बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप पर थोड़ी सी नीची रही, तेज गति के साथ दर्शन बांधेकर गेंदबाजी कर रहे, एक अच्छी गेंद थी और एक बिंदी गेंद चली गई विकेट के पर, मतीन खान के हाथों में। खेल जारी, चौथे ओवर का आने वाले इसके बाद का 4 ओवर का खेल बाकी और मैच आ चुका है 26 गेंदे और 40 रन अभी भी मैच को जीतने के लिए। राउंड विकेट राइट आर्म कमेंट्री बॉक्स की ओर से दर्शन बांधेकर अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार थोड़ी सी लेग स्टंप पर बैकफुट पर जाकर हल्के से कलाई का उपयोग किया, मोड़ा गेंद को, स्क्वायर लेग से आते फील्डर, थोड़ी सी मिस फील्डिंग और उसी का फायदा उठाते हुए जब तक बैकअप होता मैदान पर 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। बड़ी देर के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन के साथ से आगे बढ़ा 40 रन पर 3 विकेट के नुकसान पर। अभी भी जो इस ओवर की गेंदें बाकी, दर्शन बांधेकर एक बार फिर से सामने 25 पर 14 गेंदों में एक बहुत ही सूझबूझ की शानदार बल्लेबाजी कर रहे ये खिलाड़ी करण मडवी और उनका साथ देने के लिए नए बल्लेबाज आ चुके हैं, न्यू बैटर अक्षय पाटिल मैदान पर। आखिरी गेंद लेकर दर्शन बांधेकर इस ओवर में अपने स्पेल की और राउंड विकेट राइट आर्म अगली गेंद लेकर 25 गेंदों का आने वाले इस ओवर के बाद का आधे ओवर का खेल बाकी और जीत का लक्ष्य है। हल्के से शायद कहीं पर खेलना चाहते थे, भीतरी किनारा, गेंद सामने अपने पॉलिथ्रो में आते, गेंद को फील्ड करते, एक अच्छा ओवर, 2 विकेट जो कि चले गए इस ओवर में, एक जो कि बेहतरीन जो कि कैच और उसी के साथ रनआउट के साथ। तो आधे ओवर 4 ओवर का खेल समाप्त हुआ, 24 गेंदे 4 ओवर का खेल बाकी, 38 रन अभी भी मैच को जीतने के लिए। और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं हमारे साथ मच्छिंद्र पाटिल के साथ। क्योंकि मैं आपकी नींद उड़ाने इस मैदान के ऊपर। माहौल काफी गर्म होगा दोस्तों, क्योंकि ये रंगीन शाम और इस रंगीन शाम को बनाता हुआ शानदार प्रतियोगिता का यह अंतिम मुकाबला 48 मैच नंबर 48, जबरदस्त समा और ये रंगीन शाम के साथ हम आपके साथ जुड़ चुके हैं। बहुत ही शानदार समा है ये, सुहाना सफर, सुहानी शाम और चले गए स्पेल के साथ 2022 और 23 के अंतिम चरण में दोस्तों 4 ओवर बचे और जीत के लिए 38 रन की आवश्यकता। क्या मुकाबला, क्या दर्शक, और ये 17वां संस्करण यहाँ पर। नीड 38 runs from 24 deliveries. All the best both the team. Show the good game. Who is going to be champion? We are so excited because 7 दिन में चलता हुआ क्रिकेट का कारवां अंतिम चरण में मजा आएगा खेल का। गेंदबाजी में आते हुए नरेश ठाकुर में बल्लेबाज अक्षय, 4 ओवर बचे, 24 गेंदे 38 रन की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में, 3 विकेट गिरी यहाँ पर।
गाउदी गाउटान की भले का बाहरी किनारा गेंद विकेट के पीछे आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाए गली के रीजन में तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का। ये देखिए व्यू ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर। ये हमारे मेहमान और ये हमारे सभी दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए खचाखच भरा हुआ स्टेडियम गवर्नमेंट कॉम्प्लेक्स का हम देख पा रहे। बहुत ही शानदार नजारा, दिलकश नजारा, अनुपम ये दृश्य मैदान पर हम देख पा रहे। करण मडवी अभी भी मैदान के ऊपर गाउटान से बिलोंग करने वाले ये बल्लेबाज जिनसे काफी उम्मीद इस मैदान के ऊपर, जो कि चट्टान बन जाते इस टीम के। अक्सर बड़े शॉट के लिए जाने जाने बल्लेबाज है, उम्मीद काफी उनसे क्योंकि गाउटान से बिलोंग करती है और गाउदी गाउटान उन्हीं के नाम से पहचानी जाती है। लेकिन क्या करण मडवी आज इस गोवा के रंगीन शाम में अपने बल्लेबाजी का जलवा दिखा पाएगा, क्योंकि 710 किलोमीटर का सफर तय कर गोवा पहुंच चुकी है टीम। मजा आएगा खेल का। 41 पर 3, 5वां ओवर प्रगति पर। अच्छी गेंद, दूरियां बरकरार रखी, आउटसाइड ऑप्शन डिलीवरी थी। इस गेंद को स्लो करना चाहते थे स्लो स्वीप के माध्यम से, लेकिन अंपायर का इशारा 22 का। रनों का संघर्ष यूं ही जारी रहेगा क्योंकि अब मैदान चीखों से गूंज रहा है, क्योंकि गोवा की टीम यहां पर खेल रही है, सपोर्ट काफी है, लेकिन 710 किलोमीटर का सफर देकर गाउटान गोवा यहां पर गाउटान गोवा में पहुंच चुकी है। लेकिन क्या चैंपियन ट्रॉफी वहां तक पहुंच जाएगी? इतना आसान नहीं है दोस्तों इस चैंपियन ट्रॉफी को छूना, क्योंकि 18 टीमें शरीक हो चुकी थी मैदान के ऊपर। मजा आगा खेल का। टीम का स्कोर, नरेश की शानदार गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी मैदान पर। आपकी बार, दूरियां बरकरार रखी, कमाल का शॉट, व्हाट अ ग्लोरियस शॉट फ्रॉम द बैट्समैन, टेरिफिक शॉट, दैट्स अ 6। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, एसपीएल। से अक्षय पाटिल मैन फ्रॉम अलीबाग। गौरव सर, गोवा भी बीचों के लिए जाना जाता है तो अलीबाग भी बीचों के लिए भी जाना जाता है, और क्या कमाल की बल्लेबाजी, व्हाट अ फैबुलस शॉट फ्रॉम बैट्समैन, जबरदस्त। और यहां से मिला छक्का। टीम का स्कोर 48 पर 3 विकेट 5 ओवर प्रगति पर। 8 ओवर का मुकाबला। दोनों टीम के कप्तान इस चमचमाती ट्रॉफी को चोरी चुप के निगाह से देख रहे हैं, लेकिन ट्रॉफी को छूना इतना आसान है। संघर्ष करना होगा, मेहनत करनी होगी, क्योंकि मेहनत रंग लाई मैदान के ऊपर। अच्छी गेंदबाजी, लेकिन उतनी शानदार बल्लेबाजी। कमाल का शॉट, हेलीकॉप्टर उड़ा दिया, खिलाड़ी मौजूद, लेकिन ये क्या है? ओ माय गॉड, यस इज गॉन, बिग विकेट, बिग ब्लो, और उसी की तलाश में चौथा विकेट मैदान से बाहर। अक्षर, बैक टू द पैविलियन। भरा हुआ ये स्टेडियम गवर्नमेंट कॉम्प्लेक्स गोवा से सीधा प्रसारण किया जा रहा है टेनिस क्रिकेट.इन से। चीटी को भी घुसने के लिए जगह नहीं है, चीटी से भी गेट पास पूछा जा रहा है, इतनी भीड़ मैदान के ऊपर। ये है एसपीएल का जलवा, ये है एसपीएल का कारवा, और एक क्रिकेट का कारवा यूं ही बरकरार रहा है 17वें संस्करण में। ये जीत है एसपीएल के, ये जीत है सनशाइन क्रिकेटर्स के, और ये जीत है मैं कहूंगा गोवा के। ये देखिए खचाखच भरा हुआ स्टेडियम, काफी दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, बड़ी इत्मीनान के साथ, बड़े शान के साथ इस सुहानी शाम में इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। गौरव सर, ऐसा लग रहा है कि यह प्रतियोगिता गोवा में नहीं बल्कि मुंबई वानखेड़े स्टेडियम में खेली जा रही है। खचाखच भरा स्टेडियम, 48 पर 4। ये देखिए दर्शक इस मैच के लुत्फ उठाते हैं दोस्तों। 30 रन की आवश्यकता बची हुई 20 गेंदों में, इतना फासला बड़ा नहीं है जितना कि फासला मैदान पर नजर आ रहा है। ये देखिए हमारे रोहित भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, कैमरामैन है। हालांकि सांस, रात की सांस लेंगे आज, क्योंकि आज के दिन सफर समाप्त होगा उनका। 7 दिन काफी मेहनत की है दोस्तों, कड़ी मेहनत की है। Hats off you all of you, tenniscricket.in, all camera works, very good job and impressive job boys, keep it up, keep going, all the best। 48-4 विकेट गिरी यहां पर, लेकिन मुकाबले को बड़ी गौर से देखा जाए, ये देखिए दर्शक काफी चिंता में है। दे आर एंजॉयिंग एवरी मोमेंट, दे आर सिंगिंग, दे आर एंजॉयिंग, एंड दे आर एंजॉयिंग दिस एसपीएल 2022-23 very good into all of you present there। Sun is beating down, birds are flying in there, cheering crowd, such a wonderful atmosphere for the cricket and very good into all of you present here। 48 पर 4, 5 ओवर प्रगति पर। मजा आएगा खेल का। आपकी बार, रिवर्स के जरिए व्हाट अ फैबुलस शॉट, ट्रिमेंडस शॉट, दैट्स अ 6।
करने वाले काट घर से। ये देखिए क्या शॉट था, क्या क्लास था, क्या टाइमिंग था और क्या कैमरा वर्क था। दैट्स अ 6। ही इज ऑन द फायर। पिछले मुकाबले के हीरो अमित वही मैदान के ऊपर तहलका मचाते हुए आपकी बार रुके, उसके बाद बैकफुट पर गए, जगह बनाई शॉट के लिए, देखा कि गेंद काफी खतरनाक है, टप्पा खाने के बाद गेंद सीधा मिडल स्टंप के ऊपर आ रही है। खतरे को भापा यहां पर पूर्वानुमान लगा, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट करना बेहद उचित समझा। महान खिलाड़ी अक्सर महान खेलते। टीम का स्कोर 55 विकेटों के नुकसान के ऊपर खेल समाप्त हुआ 5 ओवर का। अब समीकरण बताते हुए विराजिया में 18 गेंदें बची है और 23 रन की आवश्यकता। सनशाइन क्रिकेट क्लब आयोजित यह प्रतियोगिता हम देख पा रहे दोस्तों। 18 teams have participated in this tournament and who is going to be champion? You will get answer shortly. 2022-23 का चैंपियन कौन रहेगा? चांदी की चमचमाती ट्रॉफी कौन लेके जाएगा? ऐसे एक ने अनेक सवाल है, उनके जवाब मिलेंगे आपको आने वाले इस 3 ओव्हर में। लेकिन इस बार नया यस नाईक सर, आमचे अनेक गेस्ट श्री संगमेश्वर नायक सांगे म्युनिसिपल काउन्सिलचे नगरसेवक आयिल्ले आसा, ताणे आपली बसका आमच्या सुबीर अशा माचयेर येवन घेवची। श्री संगमेश्वर नायक सांगे नगरपालिकेचे नगरसेवक संगमेश्वर नायक तुमकां हांगासर आमचो येवकार आसा, आपली बसका माचेर येवची आनी घेवची। अमित नाइक और करण मडवी के बीच में अब तक लंबी साझेदारी हो चुकी है। यहाँ पर 25 पर खेल रहे करण मडवी और अमित खेरे 7 के ऊपर, यानी कि 32 की साझेदारी दोनों के बीच में। दर्शन बंद कराते हुए अच्छी गेंदबाजी, हालांकि गेंद को फ्लाइट दिया, लेकिन अंपायर वहां पर देखते हैं कि गेंद कहां पर गई है। रिव्यू लिया यहां पर, लेकिन रिव्यू नहीं दिया जा सकता। नई रिव्यू आपको यहां पर इसके लिए और डॉट की समाप्ति 55 पर 4, 6 विकेट प्रगति पर। करण मडवी सेकंड पर अमित नाइक, जिन्हें पिछले मुकाबले में तहलका मचाया था। क्या मुकाबला खेला था और क्या लंबी पारी थी उनकी। आपकी बार व्हाट अ क्लास टाइमिंग। गेंद जा रही एक सकल के रीजन में, डीप कवर से खिलाड़ी आती हुए, लेकिन गेंद को उठा जब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होता हुआ। अब भी मुकाबला बॉल टू बॉल चलेगा यहाँ पर, क्योंकि 16 गेंदें बची है और जीत के लिए 22 रन की आवश्यकता, यानी 22 रन दूर है इस चैंपियन बनने के लिए। 16 गेंदें दूर है इस चैंपियन बनने के लिए। कौन बनेगा चैंपियन? चर्चा का विषय बन रहा मुकाबला। दर्शक सोच रहे, चर्चा कर रहे, एक दूसरे के कान में बता रहे, खुशबुश हो रही है कि कौन बनेगा चैंपियन। लेकिन चैंपियन बनना इतना आसान नहीं है दोस्तों, मेहनत करनी होगी इस मैदान पर। दर्शन की शानदार गेंदबाजी, फ्रंट पर आए थे लेकिन गेंद को कट करना चाहते थे एक सिंगल के लिए, लेकिन तरसना पड़ रहा है यहाँ पर। डॉट की समाप्ति, बहुत ही शानदार समा। शाम के ठीक बज चुके 5:13। 18 टीमें इस प्रतियोगिता में शरीक हुई थी और 16 टीम हमसे अलविदा कर चुके। भारत के कोने कोने से, देश के कोने कोने से सभी सितारे इस मैदान पर देखे। यही है तो शान है, यही है जान है, यही मिजाज है एसपीएल 2022-23 का। अच्छा शॉट, इट्स गॉन लॉन्ग वे, व्हाट अ फैंटास्टिक शॉट, दैट्स अ 6। Have a look at the action replay. What a shot! High back lip, tremendous power, wonderful timing. It's gone long way. That's a 6. टॉट की समाप्ति 62 for 4. प्रोग्रेसिव 6 ओवर। अब जीत के करीब है टीम। 13 गेंदे 16 रन की आवश्यकता। अंतिम गेंद इस ओवर की। दर्शन गेंदबाज करते हुए, हालांकि लेन लाइन को अच्छा बरकरार किया, लेकिन बल्लेबाज करण ने भी जवाब दिया, पर कड़ा जवाब दिया। संघर्ष काफी चला मैदान पर। 62 for 4। अच्छा शॉट, कमाल की टाइमिंग, खिलाड़ी मौजूद और ये देखना यहाँ पर पाए गए और नहीं है, बिल्कुल पाए गए। बिग विकेट, बिग ब्लो, यहां से लौटना होगा करण मणि बैक टू द पैविलियन। यह 31 रन। हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले। हावजी कुपन्स आमी विकपाचे बंद करतात। 1-5 मिनटां भितर आमी हावजी कुपन विकपाचे बंद करतात। कोणेय जर हावजी कुपन काडिल्लें ना जाल्यार बेगीन काडचे। आमचे व्हॉलंटियर्स हांगासर रावंड मारतात, कारण आमी मॅच सोंपले बरोबर आमी रोखडोच आमी हावजी ड्रॉ करतले। कोणाकूय जर हावजी मेळुना जाल्यार प्लीज आमकां इन्फॉर्म करचें। आमचे व्हॉलंटियर्स हावजी घेवन भोंवतात। 1-5 मिनटां भितर आमी हावजी बंद करतले आनी रोखडोच हावजीचो ड्रॉ करतले। तेच बरोबर सर्ती ज्यो कोण काडिल्ल्यो, आतां आमकां कळ्ळां की कोणी सर्ती मागता म्हणून, पूण सर्त्यो सोंपिल्ल्यो आसा। तुमचो असो अफाट प्रेम आमकां मेळिल्लो आनी अंदू सर्ती आमकां सोंपलेल्यो आसात। फुडल्या वर्सा याद दवरची की फुडल्या वर्सा टायमार तुमी सर्ती घेवपाक रावनाकात प्लीज।
पयलींच सर्ती घेयात, कारण सर्त्यो आज सगळ्यो सोंपिल्ल्यो आसात. जे कोणाक सर्ती मेळूना तांकां हांव सॉरी म्हणटा. आनीक तुमचें लक फुडल्या वर्सा ट्राय करात. सगळ्यांनी सर्ती कडेन आमकां हेल्प केल्लो म्हणून सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. आनी तुमगे ह्या मॅची फाटल्यान जेन्ना सर्ती ड्रॉ जातलो तेन्ना तुमकां सगळ्यांक ऑल द बेस्ट. त्याच बरोबर जे लोकांनी हावजी काढल्यात तांकांय बीन ऑल द बेस्ट. सगळ्यांक हांव हॅपी न्यू इयर म्हणटा. 12 गेंदे 16 की आवश्यकता, लेकिन दर्शन बांदेकर आपका जो मैन ऑफ द सीरीज का सपना था ना वो पूरा हो चुका है. यहाँ पर बिल्कुल ऐसा लगता है कि होगा, वो रेस में थे उनके, लेकिन वो काफी करीब है. जीत के लिए समीकरण बनेगा. 12 गेंदे 16 की आवश्यकता. विराट तेंदुलकर हमारे साथ पिछले 7 दिन से खूबसूरत कलम से हमें हर गेंद की जानकारी देते हुए और जिसके जरिए हम आपको आंखों देखा सुना रहे हैं. tenniscricket.in, lot of thanks. I wish to thanks all my commentator members. Very good job. I'm obliged to all Sunshine cricketers. Very good thanks and big thanks all of you. जीत के समीकरण बनेगा. 12 गेंदे 16 की आवश्यकता. मुकाबला छूटा नहीं है. अब मुकाबला सनसनी बनता नजर आ रहा है. दिन ब दिन मुकाबले में इस प्रतियोगिता में जिस तरह से निखार आया ना, वैसे इस मुकाबले में अब निखार आ रहा है. जीत के लिए 12 गेंदे 16 की आवश्यकता. अच्छी गेंद, शॉट के लिए चेकअप बनाए. व्हाट अ क्लास टाइमिंग एंड व्हाट अ ट्रेमेंडस शॉट. इट्स गॉन. दैट्स अ 4 रन्स. जबरदस्त बल्लेबाजी. अमित नाइक को कौन भूल सकता है दोस्तों, जिन्होंने रायगढ़ टीम को अकेले ने घर भेज दिया. पर उनको जाने पर मजबूर किया. वही अमित नाइक हीरो है और जिम्मेदारी खिलाड़ी भी. व्हाट इज रिस्पॉन्सिबिलिटी, ही नोज वेरी वेल. रिवर्स के जरिए व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट एंड शॉट ऑफ द डे. क्लास टाइमिंग. दिस इज अ ट्रेडमार्क ऑफ द एसपीएल. दैट्स अ 6. बिल्कुल सा बनता हुआ. 10 गेंदे 6 रन की आवश्यकता. जीतने वाली टीम को 3 लाख रुपए और 70,000 की ये चमचमाती ट्रॉफी. इतना बड़ा इनाम कहां पर भी नहीं होता दोस्तों. कितनी बड़ी टूर्नामेंट हो, लेकिन इतना बड़ा इनाम कहां पर नहीं है. यही तो एसपीएल की खासियत रही है सदियों से. जगह बनाए, शॉट के लिए पीछा क्या, गेंद का खिलाड़ी वहां पर मौजूद पॉइंट के ऊपर, लेकिन 1 रन जरूर पूरा किया. दूसरी की चाहत रखी है, पलट चुके हैं, लेकिन क्या होगा, खतरा. और यहां पर पहुंच भी चुके. व्हाट अ ग्रेट मिड विकेट. हिटिंग द बॉल, कंप्लीट क्विक सिंगल, कॉल फॉर सेकंड एंड गेट इट. ब्यूटीफुल रनिंग. 2 रन पूरे करते हुए अब समीकरण बनेगा 25वीं गेंद 9 और आसान सा मुकाबला. 4 रन की महज आवश्यकता. क्या मुकाबला खेला अमित नाइक ने. क्या स्टैंडिंग पारी के लिए, जबरदस्त पारी के लिए मैदान के ऊपर 7 गेंदे 20 के ऊपर खेलते हुए. रिवर्स फिर एक बार, लेकिन इस बार नाकाम रहे. डॉट गेंद की समाप्ति बता रही है कि इस समय अच्छी वापसी के गेंदबाज ने समीकरण बदलता हुआ, वक्त बदलता हुआ और समीकरण बनेगा 8 गेंदे 4 रन की आवश्यकता. ये 7 दिन का क्रिकेट का कारवां मनीष जी कब समाप्त हुआ पता ही नहीं चला. ऐसा लगा कि आज इस प्रतियोगिता का पहला दिन है. इतनी नशा है एसपीएल की, इतना खुमार है एसपीएल का और इतना नशा बल्कि लोकप्रियता इस एसपीएल की. जीत के लिए समीकरण बनेगा 8 गेंदे 4 रन की आवश्यकता. 8,000 दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं. व्हाट अ ग्रेट फिनिश. दिस इज अ टेरिफिक फिनिश फ्रॉम द बैट्समैन एंड ही इज गॉन द चैंपियन. व्हाट अ चैंपियन एंड व्हाट अ शॉट. आपण सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा व्यासपीठावर जा. त्यानंतर सन्माननीय नगरसेवक संगमेश्वर नाईक आपण सुद्धा विनंती करते की आपण सुद्धा व्यासपीठावर जायचं आहे. त्यानंतर इनासिओ फर्नांडिस साहेब आपण सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर जायचं आहे. यानंतर बिझनेसमॅन उद्योजक रत्नाकर वेलीप आपण सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा मुख्य आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर श्री शैलेश यशवंत देसाई आपण सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा व्यासपीठावर या.
त्यांच्या मागोमाग बिझनेसमॅन उद्योजक राजू मापारी साहेब आपण सुद्धा या. आणि त्यानंतर सन्मान्य फिलिप मस्करानेस आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. आणि सन्मान्य वासुदेव गुरव आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर जायचं आहे. या सर्व आमच्या अतिथी मान्यवरांचा पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित इथे त्यांना करण्यात येईल. सनशाईन क्रिकेटर्स सर्व आमची टीम इथे सज्ज आहे आणि आमचे प्रेसिडेंट आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांना निश्चित विनंती करतो हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें सर्वांचा सन्मान और इथे बेल आइकॉन पुष्पगुच्छ पर देऊन होईल. क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. अच्छा कॉमेंट्री टीम हमारे कडनं चैनल सर्वांचे टेनिस आम्ही क्रिकेट धन्यवाद डॉट इन व्यक्त केले. को फक्त सब्सक्राइब रईस खान हे नाव राहिलं और होतं बेल आइकॉन त्याबद्दल पर रईस क्लिक खान कीजिए टेनिस क्रिकेट तुझेच के आम्ही लेटेस्ट धन्यवाद वीडियो व्यक्त करतो. खूप सबसे पहले सुंदर देखने के फोटोज लिए. या स्पर्धेचे या हमारे सनशाईन चैनल क्रिकेटच्या टेनिस माध्यमातून क्रिकेट सांगली डॉट इन प्रीमियर को लीगचे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक रईस कीजिए टेनिस खानने क्रिकेट टिपलेले के आहेत त्याबद्दल लेटेस्ट रईसचे वीडियो आम्ही विशेष सबसे आभार व्यक्त पहले करतो. देखने थँक्यू के रईस. लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब या करें सर्वप्रथम इथे सन्मानित और होत बेल आहेत आइकॉन पर क्लिक कीजिए म्हणजे सुभाष टेनिस क्रिकेट फळदेसाई के लेटेस्ट समाज कल्याण वीडियो मंत्री सबसे स्थानिक पहले आमदार देखने के लिए. सांगेगाव यांचा सन्मानित होत हमारे असताना चैनल यानंतर टेनिस क्रिकेट डॉट सुरेश इन को केपेकर साहेब सब्सक्राइब यांचा करें सन्मानित केला जाईल. और बेल आइकॉन पर जिल्हा क्लिक कीजिए पंचायत टेनिस सदस्य क्रिकेट के रिवण लेटेस्ट वीडियो मतदारसंघ सबसे यानंतर माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सांगे नगरपालिका फिरोज क्रुज यांचा सन्मान इथे संपन्न होईल. यानंतर सन्मानित नगरसेवक संगमेश्वर नाईक यांचा सन्मान इथे संपन्न होईल. पूर्ण फुलाची निश्चितच दिली जाते या सर्व आमच्या पाहुण्यांना. यानंतर इनासिओ फर्नांडिस यांचा सन्मान इथे होईल. यानंतर उद्योजक रत्नाकर वेलिप यांचा सन्मान इथे संपन्न होईल रितेश नारायणच्या शुभ हस्ते. यानंतर श्री शैलेश यशवंत देसाई यांचा सन्मान इथे होईल. त्यानंतर उद्योजक राजू मापारी यांचा सन्मान इथे होईल. आणि त्यानंतर सन्मान्य फिलिप मॅस्कारेनेस यांचा सन्मान इथे होईल. थँक्यू सर्व मान्यवर. त्यानंतर अजून एक सन्मान इथे होईल. सन्मान्य वासुदेव गुरव यांचा सन्मान इथे संपन्न होत आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. सर्व आमच्या मान्यवरांचे मनपूर्वक आभार. तर आम्ही सगळ्यात पहिले आम्ही हावजी करूया कारण सगळे लोक पयसल्यान येतात आणि हावजी खातीर हांगा रावतात. सगळ्यात पहिले आम्ही हावजी करतात आणि लॉटरी ड्रॉ करतात आणि मागीर फुडलें प्रेझेंटेशन आम्ही सुरू करतात. तर हावजी जे आमचे व्हॉलंटियर ज्यांनी हावजी वेळिल्ले आसतात त्यांनी आपलो हांगासर रिपोर्ट केलो असो हांव गृहीत धरता. जरी कोणी हांगा हावजी बेगीन रिपोर्ट केले ना त्यांनी बेगीन दिवचे